ओके. तर आपण आज पायथॉन बेसिक शिकणार आहोत की पायथॉन काय यूज करायचं, पायथॉनचे बेसिक ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेज काय, कुठं कुठं पायथॉन यूज केलं जातं आणि हाऊ टू स्टार्ट कोडिंग इन पायथॉन. म्हणजे जर आपल्याला बेसिक प्रोग्रामिंग नॉलेज असेल सी किंवा कुठल्या पण एका प्रोग्रामिंग लँग्वेजचं, तर आपण कोडिंग कसं याच्यामध्ये स्टार्ट करू शकतो. बेसिक ऍटलिस्ट तुम्हाला म्हणजे प्रोग्रामिंग नॉलेज असेल की नॉर्मल प्रोग्राम कसा चालू करायचा, हॅलो वर्डचा कसा लिहायचा किंवा ऍडिशनचा कसा लिहायचा किंवा कुठला पण प्रॉब्लेम स्टेटमेंट जर तुम्हाला माहित असेल तर तो कोड आपण पायथॉन मध्ये करू शकतो का. त्याचा आन्सर आहे येस. तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया त्या पर्टिक्युलर लँग्वेज, कुठल्या पण एका लँग्वेजची माहित पाहिजे आणि एक बेसिक सेटअप तुमच्याकडे पाहिजे पायथॉन शिकण्यासाठी. तर पायथॉन चालू करतोय आपण आता शिकायला. तर पायथॉन ही आज एकच सेशन होणार आहे, एक आणि अजून एखादं सेशन आपण पायथॉन वरती घेऊ. पण हे जे आहे की याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा न्यू टेक्नॉलॉजी किंवा एक्स्ट्रा न्यू थिंग यू विल लर्न इन दिस सेशन. कारण आतापर्यंत आपण एक नॉर्मल ट्रॅडिशनल लँग्वेजेस पाहिल्या होत्या, सी लँग्वेज, सी प्लस प्लस, डेटा स्ट्रक्चर, PHP किंवा जावा. पायथॉन हे एक नेक्स्ट फीचर आहे किंवा याचे स्वतःचे काहीतरी ऍडव्हान्टेज. आणि इंडस्ट्रीमध्ये जसं जावा यूज केलं जातं तसंच पायथॉन पण तेवढाच इम्पॉर्टन्स पायथॉनला दिला जातो की हायर पॅकेजेस वाले ज्या कंपन्या आहेत डेव्हलपमेंट एरियातल्या, तर त्या पायथॉन आणि जावा ह्याच जास्त लँग्वेजेस प्रेफर करतात. तर पायथॉनचं इम्पॉर्टन्स तेवढं आहे की जर तुम्हाला पायथॉन चांगल्या पद्धतीने येत असेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. करेक्ट. तर हायर पॅकेजेस असतात खूप पायथॉनला, तर त्याच्यामुळं पायथॉन शिकलं पाहिजे किंवा पायथॉन आपल्याला आलं पाहिजे. बेसिक पायथॉन जे आहे की हे कशासाठी यूज केलं जातं तर ऑटोमेशन पर्पजसाठी, की कुठलं पण थिंग जी आहे की ती जर तुम्हाला ऑटोमेट करायची असेल तर तुम्ही पायथॉन ही स्क्रिप्टिंग लँग्वेज यूज करू शकता. तर त्याचं एक एक्झाम्पल पण मी लास्टला दाखवणार आहे आज टुडे सेशन मध्ये. तर पायथॉन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तुम्ही स्क्रिप्टिंग लँग्वेज पण म्हणू शकता त्याला. ओके. त्याच्यानंतर पायथॉन यूज फॉर मेनली ऑटोमेशन पर्पज. ऑटोमेशन मग कुठल्या पण प्रकारचं ऑटोमेशन जिथं तुम्हाला मॅन्युअल एफर्ट्स लागतात काही करायला, की फॉर एक्झाम्पल डे ऑप्स टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा पायथॉन हायली यूज केलं जातं. किंवा जिथं जिथं तुम्हाला ऑटोमेट करायचंय, काहीतरी स्क्रिप्टिंग करायचंय, तर तिथं तुम्ही पायथॉन यूज करू शकता. किंवा एखाद्या फाईलवरती मल्टिपल ऑपरेशन करायचे आहेत आणि त्या फाईलवरती ऑपरेशन्स करून एक काहीतरी न्यू आउटपुट तुम्हाला बनवायचं किंवा त्या सगळ्या फाईलची मिळून एखादी जीप फाईल वगैरे बनवायची, तर त्या प्रकारचं ऑटोमेशन तुम्ही पायथॉन मध्ये यूज करू शकता किंवा पायथॉन मध्ये कोड करून तो पर्टिक्युलर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर त्याचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहे की फाईल्स वरती पायथॉन कसं काम करतं. जीप फाईल आपण प्रोग्रामिंग थ्रू कसं बनवू शकतो पायथॉनच्या कोडिंग थ्रू. ओके. तर ते सगळं आपण एक लास्ट असाइनमेंट मध्ये पण पाहणार आहोत. त्याच्यानंतर जसं सी लँग्वेज, सी प्लस प्लस ह्या सायंटिस्टने डेव्हलप केलं होतं, तसंच पायथॉनची पण एक पहिलं व्हर्जन जे आलंय ते 1991 ला आलंय. ते कोणी डेव्हलप केलंय तर ग्युइडो व्हॅन रोसम हा सायंटिस्ट आहे ज्याने 1991ला, आता हे बघू शकता तुम्ही पायथॉन किती रिसेंट आहे. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे डेट ऑफ बर्थ हे अराउंड 1990 नंतरचेच असतील, बरोबर, किंवा तुम्ही तर 1995 नंतर असतील. तर आपल्या जन्मावेळेसच ही पायथॉन डेव्हलप झालेलं आहे. याचं म्हणजे खूप ओल्ड टेक्नॉलॉजी आपण शिकतोय असं काही नाही. पायथॉन हे खूप रिसेंट आहे आणि याच्यामध्ये मार्केट बूम आहे. म्हणजे कंपनीमध्ये पायथॉनचे इंटरव्ह्यूज खूप हाय लेवलला चालतात. जर तुम्हाला पायथॉनचं बेसिक नॉलेज जरी असेल तरी खूप लवकर एंट्री कंपनीमध्ये भेटते. तर त्याच्यासाठी पायथॉन हे ऍडिशनल स्किल सेट म्हणून तुम्ही ठेवू शकता की मला बेसिक तरी पायथॉन येतंय, किंवा तुम्ही लर्निंग साठी सुद्धा पायथॉन शिकू शकता. ओके. आणि खूप अवघड आहे असं काय नाही. आज मी तुम्हाला तोच कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहे की जर तुम्हाला सी लँग्वेज, सी प्लस प्लस
हे तुम्हाला बेसिक लेवलला जर येतंय, तुम्हाला कोडिंग समजतंय, तर तुम्ही पायथॉन मध्ये पण, पायथॉनच नाही कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोडिंग करू शकता. तर बेसिकली ज्यावेळेस आपण लँग्वेज शिकतो तर त्यावेळेस तर त्याला डिफिकल्ट म्हणून घेऊ नका की ही लँग्वेज खूप डिफिकल्ट आहे, मग आपल्याला येईल का नाही. तर तसं नाहीये की फक्त तुम्ही बेसिक स्टार्ट करायचे. तुम्हाला एक लँग्वेज जर आली तर तुम्ही कुठल्या पण लँग्वेज मध्ये कोड करू शकता. ही एक बेसलाईन लक्षात ठेवायची. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक हॅलो वर्डचा प्रोग्राम त्या पर्टिक्युलर लँग्वेज मधला आला पाहिजे. बाकीचं इझिली अवेलेबल होतं इंटरनेट वगैरे सगळीकडे, तर तुम्ही बाकीच्या गोष्टी लगेच शिकू शकता. पण तुम्हाला सेटअप आला पाहिजे, हॅलो वर्डचा बेसिक प्रोग्राम प्रत्येक लँग्वेज मधला आला पाहिजे. बाकीच्या गोष्टी तुम्ही इझिली लर्न करू शकता. ओके, हे झालं पायथॉनचं बेसिक. मी तुम्हाला सांगितलं की पायथॉन ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जशी स्क्रिप्टिंग लँग्वेज दुसरी कुठली आहे जी वेल नोन स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं जातं, तर त्याला तुम्ही PHP म्हणू शकता. PHP, पायथॉन या स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत. पण पायथॉन ही टॉप लेवल स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या चांगल्या ऑटोमेशनसाठी पायथॉन यूज केलं जातं. PHPचा यूज वेगळा वेगळा आहे. प्रत्येक लँग्वेजचे काहीतरी स्वतःचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतात. तसं पायथॉन ही ऑटोमेशन पर्पज साठी यूज केलं जाते. ओके, त्याच्यानंतर हा डेव्हलपर आहे किंवा हा सायंटिस्ट आहे ग्योडू व्हॅन रोसम. 1991 ला त्यांनी पायथॉन डेव्हलप केलंय. ओके, विच इज स्क्रिप्टिंग लँग्वेज. पहिलं व्हर्जन आलं तर 1991 ला पायथॉनच. हे लिहून ठेवायचे तुम्ही जर नोट्स काढत असताल तर. त्याच्यानंतर पायथॉनचे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस, की पायथॉन मध्ये मग ऍडव्हान्टेजेस काय, तर पायथॉनचं व्हर्जन पहिलं आलंय 1991 ला, पण आताचं रिसेंट व्हर्जन जर तुम्ही बघितलं तर रिसेंट व्हर्जन त्याचं आहे 3.9.1. फर्स्ट व्हर्जन जे होतं 1.0 हे कधी आलंय 1991 ला. आणि आताचं जे 2021 मधलं व्हर्जन चालू आहे ते कुठलं आहे 3.9.1. या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पण इझिली अवेलेबल होतील की विच इज लेटेस्ट व्हर्जन ऑफ पायथॉन, किंवा हाऊ टू इन्स्टॉल पायथॉन इन विंडोज और हाऊ टू इन्स्टॉल पायथॉन ऑन लिनक्स. पण बेसिक गोष्ट मी आज तुम्हाला या सेशन मध्ये सांगतोय. पहिलं व्हर्जन जे आलं ते 1991 ला आलं. त्याच्यानंतर मग हे व्हर्जन इन्क्रिमेंटल असतं. जसं जसं टेक्नॉलॉजी बदलते किंवा जशा जशा रिक्वायरमेंट्स त्याच्यामध्ये येतात तशा तशा लँग्वेजेस मधले हे सपोर्ट सुद्धा ते ऍड करत चालतात. तर जावाचं सुद्धा आता जर तुम्ही बघितलं तर जावाचं सुद्धा अराउंड 13 to 14 व्हर्जन जावाचं चालू आहे मार्केटमध्ये, किंवा लेटेस्ट व्हर्जन ऑफ जावा तुम्ही जर सर्च केलं तर ते कुठलं आहे 13 किंवा व्हर्जन 14. तसंच पायथॉनचं कुठलं आहे 3.9.1. C++चं बघितलं तर C++चं सुद्धा 14 व्हर्जन पर्यंत त्याचे व्हर्जन इन्क्रीमेंट झाले. आता व्हर्जन इन्क्रीमेंट कधी होतात की ज्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी न्यू फीचर्स किंवा न्यू स्किल सेट त्याच्यामध्ये ते लायब्ररीज ऍड करतात. ओके, तर सीचं कधी व्हर्जन बदललं नाही. सी लँग्वेज डेनिस रिचीनी एकदाच लिहिली, त्याचं व्हर्जन कधी अपग्रेड झालं नाही. त्याचं जे बेस 1970 ला आलं, तर 1972 ला सी लँग्वेजचं डेनिस रिचीने पहिलं व्हर्जन आणलं. त्याच्यानंतर त्याचे व्हर्जन कधी अपग्रेड कोणी केले नाहीत. ओके, पण बाकीच्या सगळ्या लँग्वेजचे व्हर्जन अपग्रेड झाले. जावा म्हणा, C++ म्हणा, पायथॉन म्हणा, PHP म्हणा, अँग्युलर JS, प्रत्येक व्हर्जन त्याचे अपग्रेड होत राहतात इयर बाय इयर. ओके, त्याच्यानंतर पायथॉनचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज. पायथॉनचे ऍडव्हान्टेजेस कुठले आहेत की त्याला एक्सटेन्सिव्ह लायब्ररी सपोर्ट आहे. एक्सटेन्सिव्ह लायब्ररी सपोर्ट म्हणजेच काय की नवीन नवीन लायब्ररी सपोर्ट त्याच्यामध्ये येत राहतो आणि त्या लायब्ररीज आपण यूज करू शकतो. मल्टिपल प्रकारच्या लायब्ररीज आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल CSV5 वर काहीतरी ऑपरेशन करायचे तर तुम्ही CSV पॅकेज इम्पोर्ट करू शकता. ऑपरेटिंग सिस्टीमच्या कुठल्या कोडवरती तुम्हाला काम करायचंय तर OSचं पॅकेजिंग इम्पोर्ट करू शकता. AWSचं पॅकेज तुम्हाला यूज करायचंय तर AWSचं पॅकेज तुम्ही इम्पोर्ट करू शकता आणि तो कोड बेस तुम्ही तसा यूज करू शकता.
तर इझिली याचा लायब्ररी सपोर्ट अवेलेबल होतो, हे याचा ऍडव्हान्टेज आहे. आणि इन्क्रिमेंटल पण नवीन नवीन व्हर्जन मध्ये नवीन नवीन सपोर्ट याच्यामध्ये येत राहतात. त्याच्यानंतर ही इझिली एक्सटेन्सिबल आहे, म्हणजे नवीन जर फीचर सपोर्ट आला तर आपण आधीचा कोड बेस इझिली अपडेट करू शकतो. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे की एम्बेडेड सपोर्ट आहे, एम्बेडेबल आहे पायथॉन लँग्वेज. त्याच्यानंतर इट इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे ऑटोमेशन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या फास्ट होतात, त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. त्याच्यानंतर रिडेबल आहे, पायथॉनचा कोड हा इझिली अंडरस्टँडेबल आहे, ह्युमन अंडरस्टँडिंग फॉर्मॅटमध्ये आपण त्याचा कोड लिहितो, जसा सी लँग्वेज C++चा असतो तसाच रिडेबल कोड फॉर्मॅट पायथॉनचा असतो. त्याच्यानंतर पायथॉन ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे, प्रोसिजर ओरिएंटेड पण आहे. पायथॉन मध्ये तुम्ही क्लास ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा कोड करू शकता, जे आपण C++ मध्ये शिकतोय आता आपल्या क्लासमध्ये. तर तसं आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मध्ये पायथॉनचा कोडिंग करू शकतो. त्याच्यानंतर पायथॉन ही पोर्टेबल लँग्वेज आहे, म्हणजे एका डिव्हाइसवर आपण तो कोड केला आणि दुसऱ्या डिव्हाइसवर तो रन करायला गेलो तर तो तिथं रन होणार आहे, बरोबर. जे जावा मध्ये म्हणतो ना, जावा इज पोर्टेबल लँग्वेज, तर तसं पायथॉन सुद्धा पोर्टेबल लँग्वेज आहे. पोर्टेबलचं मिनिंग काय, की एका डिव्हाइसवर तुम्ही प्रोग्राम बिल्ड केला आणि तो रन केला, तर जे आउटपुट त्या डिव्हाइसवर आलं, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवर गेले आणि तिथं जर सेम कोड रन केला तर सेम आउटपुट तिथे येणार आहे. सी किंवा C++ मध्ये तसं होत नाही. सी अँड C++ इज नॉन पोर्टेबल लँग्वेजेस. पायथॉन ही पोर्टेबल लँग्वेज. ओके. देन नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज पायथॉन इज सिम्पल अँड इझी. सिम्प्लिसिटी खूप आहे पायथॉन मध्ये आणि इझी टू अंडरस्टँड आहे पायथॉन. जर तुम्हाला बेसिक कोडिंग येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पायथॉन मध्ये कोडिंग करू शकता. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस. मेन ऍडव्हान्टेज तुम्ही हे म्हणू शकता की एक्सटेन्सिव्ह लायब्ररी सपोर्ट, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी बाय युझिंग ऑटोमेशन वी कॅन इझिली अचीव्ह दिस. तिसरं म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड, क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये पण आपण कोड करू शकतो. पाचवं पोर्टेबल आणि सिम्पल अँड इझी. ओके, हे 4-5 नावं तुम्ही ऍडव्हान्टेजेस साठी लक्षात ठेवू शकता. मेन ऍडव्हान्टेज पायथॉनचं काय की पायथॉन इज मेनली यूज फॉर ऑटोमेशन पर्पज. ओके. त्याच्यानंतर मग डिसएडव्हान्टेज काय, की डिसएडव्हान्टेज हे आहेत की स्पीड लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. स्पीड लेस स्पीड मध्ये पायथॉन मध्ये कम्प्युटेशन्स होतात, म्हणजे फास्टर डेव्हलपमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा फास्ट पार्सिंग किंवा फास्ट ऑपरेशन्स जिथं जिथं लागतात, तर तिथं तुम्ही पायथॉन यूज करू शकत नाही, कारण त्याचा डिसएडव्हान्टेज येतो की जिथं तुम्हाला खूप फास्ट ऑपरेशन लागणार आहे तिथं तुम्ही पायथॉन यूज करू शकत नाही, कारण याचा रिस्पॉन्स किंवा कोडिंग एक्झिक्युशनला जास्त टाइम लागतो. दिस इज वन डिसएडव्हान्टेज. त्याच्यामुळे पुढचं डिसएडव्हान्टेज जे आहे ते याच्याशीच रिलेटेड आहे की मोबाईल कम्प्युटिंग मध्ये पायथॉन यूज केलं जात नाही, वीक फॉर मोबाईल कम्प्युटिंग अँड वेब ब्राउझर. कारण मोबाईल कम्प्युटिंग जर तुम्ही बघितलं आता आपण जे मोबाईल वगैरे यूज करतो तर त्याच्यामध्ये खूप फास्ट ऑपरेशन्स होत असतात, म्हणजे आपण एखादं ऍप्लिकेशन यूज केलं, स्क्रीन लगेच आपण चेंज करत राहतो, त्याच्यानंतर मल्टिपल ऑपरेशन्स त्याच्यामध्ये ऍट अ टाइम चालू असतात, गाणं चालू असतं कुठेतरी, सॉन्ग चालू असतं कुठेतरी, व्हिडिओ चालू असतो कुठेतरी, मेसेजेस वगैरे येत असतात, हे खूप फास्ट काम होत असतं. तर मोबाईल कम्प्युटिंगसाठी पायथॉन यूज केली जात नाही कारण त्याचा स्पीड कमी आहे. ओके, सेम फॉर द वेब ब्राउझर्स टेक्नॉलॉजी. तर मोबाईल कम्प्युटिंगसाठी मग दुसरं कुठले सोल्युशन्स अवेलेबल आहेत, तर जावा, अँड्रॉइड लँग्वेजेस हे फास्ट कम्प्युटिंगसाठी यूज केले जातात, म्हणून मोबाईल कम्प्युटिंगसाठी जावा आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जावा लँग्वेज यूज केली जाते. ओके, पायथॉन तिथं यूज केलं जात नाही. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज ऑफ पायथॉन, वीक फॉर द मोबाईल कम्प्युटिंग अँड वेब ब्राउझर. ओके. त्याच्यानंतर डिझाईन रेस्ट्रिक्शन आहे, म्हणजे काही ठिकाणी जिथं तुम्हाला डिझायनिंग वगैरे प्रॉपर करायला लागतं तर तिथं पायथॉन फुल्ली सपोर्ट करत नाही, पायथॉन मध्ये रेस्ट्रिक्शन्स येतात. त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन फॉर MySQL अँड DB, म्हणजे डेटाबेस कनेक्टिव्हिटी जिथं जिथं लागू शकते तुम्हाला प्रोजेक्टमध्ये, तर तिथं त्यांनी फुल्ली सपोर्ट दिलेला नाही, त्याला पण रेस्ट्रिक्शन्स आहेत. आणि रन टाइम एरर याच्यामध्ये येत राहतो की ड्युरिंग एक्झिक्युशन यू कॅन ऑब्झर्व द एरर. कंपाईल टाइमला तुम्हाला एरर दिसणार नाही, पण रन टाइम ज्यावेळेस तुम्ही एकदा रन करणार प्रोग्राम त्यावेळेस तुम्हाला ते एरर्स दिसतील. आणि अजून एक डिसएडव्हान्टेज
कोडिंग मधलं तुम्ही म्हणू शकता की पायथॉन ही इंडेंटेशन असणारी लँग्वेज की याला प्रॉपर इंडेंटेशन लागतं. जे सी प्लस प्लस किंवा सीच्या कोडसाठी कोडमध्ये इंडेंटेशन लागत नाही. तर हे आपण आता कोडमध्ये बघताना बघणार आहोत डिसएडव्हान्टेज मध्ये की इंडेंटेशन कसं वर्क करतं पायथॉन मध्ये. तुम्ही नॉर्मल जरी एखादा चेंज केला कोडमध्ये खालीवर स्पेस दिला किंवा इफ लूप लिहिताना कुठेतरी एंटर मारला तर तिथं लगेच एरर येणार आहे आणि रन टाइमला एरर येतो. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम ती पायथॉनची स्क्रिप्ट रन करणार त्यावेळेस तो एरर तुम्हाला दिसेल. ओके, सो दीज आर द ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. समजले सगळ्यांना? याच आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का की कुठला पार्ट समजला नाही? आपण रिपीट करू शकतो. नसेल समजलं तर चॅटमध्ये टाका. परत एकदा मी थोडंसं रिपीट करतो. पायथॉन ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. मेनली इट इज यूज फॉर ऑटोमेशन पर्पज. ती डेव्हलप केली ग्युइडो व्हॅन रोसम या सायंटिस्टने इन 1991. हे इयर सुद्धा नीट लक्षात ठेवा. सीचं इयर कुठलं आहे? 1972. सी प्लस प्लसचं इयर कुठलं आहे? 1984. ओके, अँड पायथॉन इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. पहिलं व्हर्जन 1.0 पायथॉनचं कधी आलंय? 1991 मध्ये. करंट व्हर्जन कुठलं आहे? 3.9.1. हे व्हर्जन इन्क्रिमेंटल होत राहतात. जसं जसं नवीन नवीन सपोर्ट त्याच्यामध्ये ऍड होतो किंवा नवीन लायब्ररीज ऍड होतात तर तसे व्हर्जन्स इन्क्रिमेंट होत राहतात. सीचं व्हर्जन कधी बदललं नाही. सी प्लस प्लसचे नवीन नवीन व्हर्जन येतात. जावाचे पण नवीन नवीन व्हर्जन्स येत राहतात. पुस्तकात आता आपण जे शिकतो आय थिंक ते JDK 8 किंवा JDK 6 युनिव्हर्सिटीला तुम्ही जावाचं शिकत असतात. पण इंडस्ट्रीमध्ये जावाचं 11 व्हर्जन आता यूज करायला चालू केलंय. म्हणजे कंपन्यांमध्ये आता सगळे प्रोजेक्ट जे JDK 1.6 वर होते तर ते सगळे लेटेस्ट टेक्नॉलॉजी लेटेस्ट व्हर्जन वरती अपग्रेड होतात. तसंच अँग्युलर JS या टेक्नॉलॉजीचं पण असतं की नवीन व्हर्जन आलं की आपल्याला लगेच सिस्टीम अपग्रेड करायला लागते. तुम्ही नॉर्मल एक्झाम्पल मोबाईलचं लक्षात ठेवू शकता की मोबाईलमध्ये नवीन अँड्रॉइडचं व्हर्जन आलं की लगेच आपण त्याला अपग्रेड करतो. तसंच कोडिंगचं पण असतं. जेवढे जेवढे कंपनीचे सॉफ्टवेअर्स वगैरे असतात ना ते पण आपल्याला अपग्रेड करायला लागतात विथ लेटेस्ट कोड बेस. तर लेटेस्ट व्हर्जन ऑफ पायथॉन इज 3.9.1. ओके, विच इज अवेलेबल इन 2021. ऍडव्हान्टेजेस मध्ये मेन आपण पाहिलं होतं एक्सटेन्सिव्ह लायब्ररी सपोर्ट, OS, CSV, AWS अशा खूप लायब्ररीज, नम्पी अशा खूप लायब्ररीज याच्या अवेलेबल असतात पायथॉन मध्ये आणि त्या लायब्ररीज यूज करून आपण कोडिंग करू शकतो. पायथॉन ही इझिली एक्सटेन्सिबल आहे. ओल्ड कोड बेस जर तुम्हाला वाढवायचा असेल नवीन सपोर्ट घेऊन काहीतरी तर इझिली एक्सटेंड आपण तो करू शकतो. त्याच्यानंतर पायथॉन लँग्वेज इज एम्बेडेबल. ऑल्सो इट इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी. ऑटोमेशन यूज केलं तर तुम्हाला लेस मॅन्युअल एफर्ट लागणार म्हणजेच तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. पायथॉनचा कोड हा रिडेबल असतो. क्लास ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये पण आपण पायथॉनचा कोड करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज पायथॉन इज पोर्टेबल. म्हणजे एका डिव्हाइसवर प्रोग्राम रन केला तर तो दुसऱ्या डिव्हाइसवर रन होतो विदाऊट एनी एरर. त्याला आपण म्हणतो पोर्टेबल लँग्वेज. पायथॉन लँग्वेज सुद्धा पोर्टेबल लँग्वेज आहे. सी प्लस प्लस या पोर्टेबल लँग्वेजेस नाही. पायथॉन इज सिम्पल अँड इझी. ओके, ह्याचा कोड बेस समजायला इझी आणि सिम्पल आहे. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज मध्ये स्पीड लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे दुसरं डिसएडव्हान्टेज पण त्याच्याशीच रिलेटेड आहे की मोबाईल कम्प्युटिंग किंवा वेब ब्राउझरसाठी पायथॉन यूज केलं जात नाही. डिझाईन रेस्ट्रिक्शन्स आहेत पायथॉन मध्ये आणि रिस्ट्रिक्शन्स फॉर MySQL जिथं जिथं डेटाबेसचं इंटरॅक्शन लागतं लँग्वेजेस मध्ये की कुठलं तरी ऍप्लिकेशन तुम्ही इम्प्लिमेंट करताय मग जिथं युजर काहीतरी डेटा सेव्ह करल किंवा डेटा फेच करल मग डेटा कुठून फेच करल तर त्याला बॅकएंडला डेटाबेस वगैरे पाहिजे. तर तिथं मग पायथॉन लँग्वेज फुल्ली सपोर्ट करत नाही कारण त्याच्यामध्ये काहीतरी रेस्ट्रिक्शन्स येतात. तर त्या ठिकाणी पायथॉन यूज केली जात नाही. दिस इज वन डिसएडव्हान्टेज. आणि पायथॉन मध्ये रन टाइम एरर येतात. तर रन टाइम एरर म्हणजे कंपाईल टाइमला कोडमध्ये तुम्हाला एरर दिसणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही रन करणार त्यावेळेस तुम्हाला ते एरर दिसतं. आणि त्याचंच एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की कोडमध्ये इंडेंटेशन जर तुम्ही चुकवलं की लगेच रन टाइमला एरर यायला चालू होतं. तर हे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके, ओके, 2-3 क्वेश्चन्स आलेत. ऑटोमेशन पर्पज मीन्स. ऑटोमेशन पर्पज म्हणजे मल्टिपल प्रकारचं ऑटोमेशन असतं सिस्टीम मध्ये की काही गोष्ट आपण
मॅन्युअली करत राहतो नाही का काही काही ऑपरेशन्स मध्ये. तर मग त्या गोष्टी चेंजेस कशा करणार. फॉर एक्झाम्पल मी इथं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की इथं डेटा फोल्डर आहे आणि या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये पीडीएफ आणि नॉन पीडीएफ फाईल आहेत. तर याच्यामध्ये मला पीडीएफ फाईल सगळ्या घ्यायच्यात आणि दुसऱ्या फोल्डरमध्ये टाकवायच्यात आणि नॉन पीडीएफ फाईल ज्या आहेत पीएनजी वाल्या फाईल त्या दुसऱ्या आणखी एका फोल्डरमध्ये टाकायचे. तर हे मला ऑटोमेट करायचे. फॉर एक्झाम्पल आता जर मॅन्युअल करायचं असेल तर मी काय करणार, पीडीएफ फाईल घेणार आणि कॉपी करणार दुसऱ्या फोल्डरमध्ये, बरोबर, मॅन्युअली त्या फोल्डरमध्ये जाऊन. पण तेच मला जर स्क्रिप्ट थ्रू ऑटोमेशन थ्रू करायचं असेल तर मी काय यूज करू शकतो, कुठली तरी लँग्वेज यूज करू शकतो आणि कोडिंग थ्रू हा स्टेप ऑटोमेट करू शकतो. तर त्याला तुम्ही एक नॉर्मल एक्झाम्पल मी ऑटोमेशनचं सांगितलं, पण असे खूप ऑटोमेशन्स असतात सिस्टीम मध्ये की कुठली तरी फाईल एका पर्टिक्युलर लोकेशन वरून फेच करायची, त्याच्यावरती काहीतरी डेटा मॅन्युप्युलेशन करायचं आणि नंतर मग तो कोड बेस सेव्ह करायचा. ओके, तर हे सगळं जे असतं की आपण ज्या ज्या गोष्टी मल्टिपल याच्यामध्ये पण मग आता 3-4 वेगवेगळे टाईप येतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आपण मॅन्युअल वर्क करत राहतो. तर हे सगळं वर्क कंबाईनली कोडिंग थ्रू तुम्ही ऑटोमेट करू शकता by using script. आणि Python is the highly advantageous scripting language which is used for automation purpose. तर मग याच्यामध्ये टेस्टिंग ऑटोमेशन आलं, कोडिंग ऑटोमेशन आलं, डेव्हऑप्स ऑटोमेशन आलं, स्क्रिप्टिंग ऑटोमेशन आलं. प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये जास्त वेगवेगळे त्याच्या पण ब्रांचेस येतात जिथे तुम्ही पायथॉन यूज करू शकता. तर हे एक मी नॉर्मल एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की पीडीएफ आणि नॉन पीडीएफ मला सेपरेट करायची, त्याच्यानंतर परत पीडीएफचं मला जीप फोल्डर पण सेपरेट करायचे की सगळ्या ज्या पीडीएफ फाईल आहेत त्या मला एका सेपरेट लोकेशनला टाकायच्या आणि त्याचं एक जीप फोल्डर पण बनवायचं. तर हे का मला करायचंय की आता याच्यामध्ये खूप सारा डेटा आहे, बरोबर, वेगवेगळ्या फाईल्स फॉर्मॅट आहेत, पीडीएफ पण आहे, नॉन पीडीएफ पण आहे. मग मला फक्त पीडीएफ वालेच डिरेक्टरीज पाहिजेत, बरोबर, ऑटोमेशनसाठी, किंवा मला सर्च करायला खूप अवघड जातं हे. तर मग मी काय करणार, याचं स्क्रिप्टिंग थ्रू ऑटोमेशन करणार युजिंग पायथॉन स्क्रिप्ट आणि वेगळ्या डिरेक्टरीमध्ये मी ती जीप फाईल तयार करणार ज्याच्यामध्ये मला फक्त पीडीएफ सापडते. तर हा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ऑटोमेशनचा, पण तुम्ही बाकीचे पण ऑटोमेशन्स तसे करू शकता. समजलंय ऑटोमेशन म्हणजे काय? ऑटोमेशनचं मी एक नॉर्मल एक्झाम्पल सांगितलंय, पण हे एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता आता समजण्यासाठी फक्त की ऑटोमेशन म्हणजे काय. कारण आपण आता काय करतो की कोडिंग मध्ये ऍडिशन वगैरे करतो, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, असे एक्झाम्पल बघितले. हे एक मी तुम्हाला हायर लेवल सांगितलं की कंपनी मधलं ऑटोमेशन कसं चालतं. ओके, त्याच्यानंतर इंडेंटेशन म्हणजे काय, असा एक दुसरा क्वेश्चन आला. इंडेंटेशन म्हणजे की कोडिंग मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कोड लिहिता, बरोबर, कोडिंग मध्ये इथं एक जरी लाईन चुकवली, इथं जर बघितलं तुम्ही, हे एक्झाम्पल आहे, हा कोड बेस आहे पायथॉनचा. याच्यामध्ये बघा की डेफ नंतर कोलन आहे, हे फंक्शन डेफिनेशन आहे, dir नाम हे त्याचं पॅरामीटर आहे. आता इथं जर तुम्ही एक जरी इंडेंटेशन चुकवलं ना, इंडेंटेशन म्हणजे काय की आता इथं बघा की डेफ नंतर हा खाली कोड बेस आहे, हा जरी इकडे तिकडे लिहून चालत नाही, म्हणजे तो त्या पर्टिक्युलर लाईन मध्येच पाहिजे. इथं फॉर लूप लिहिलाय, तर फॉर लूपच्या आतमध्ये मग नंतर इथं इफ आहे आणि इफच्या आतमध्ये परत त्याचा स्वतःचा कोड बेस आहे. तर हा मी इकडे जरी लिहिला ना एकदम सुरुवातीला, लगेच त्याला रन टाइमला एरर यायला चालू होईल. हा पण रन करताना पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेन की इथं बघा की इफच्या पुढे टॅब देऊन त्याचा पूर्ण ब्लॉक लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इफ ज्या लाईनला आहे तिथंच एल्स पण आहे, नीट लक्ष द्या, नाही काय, इफ आणि एल्स हे असं कुठं पण लिहून चालत नाही. सी किंवा C++ मध्ये हे चालत होतं, पण पायथॉन मध्ये हे खूप लक्ष द्यायला लागतं कोड लिहिताना की इंडेंटेशन शुड बी करेक्ट. फॉर लूप जो आहे त्याच्या आतमध्ये इफ आहे, नंतर एल्स आहे आणि एल्स जिथं संपल तिथं परत मग फॉर लूप संपणार आहे, त्याच्यानंतर खाली रिटर्न स्टेटमेंट. तर ह्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, इंडेंटेशन. म्हणजे कोड बेस जो आहे तो त्या पर्टिक्युलर लाईन नुसारच चालला पाहिजे. इकडं तिकडं केला की इंडेंटेशनचा लगेच एरर यायला चालू होतं. समजलं? क्वेश्चन इंडेंटेशन ज्यांचा होता त्यांना समजलंय का?
इंडेंटेशन म्हणजे काय, की तुम्ही जर सी मध्ये कोड करत असतात ना, तर त्यावेळेस तुम्हाला जर इफ लिहिला एल्स लिहिला तर हे इंडेंटेशन लक्ष द्यायची गरज पडत नाही. तुम्ही कुठं पण त्याचं इफ नंतरचा पार्ट लिहू शकता, एकदम लाईनच्या सुरुवातीला सुद्धा किंवा शेवटी सुद्धा. पण पायथॉन मध्ये या गोष्टी खूप मॅटर करतात. पायथॉन मध्ये लगेच रन टाइमला एरर यायला चालू होतो इंडेंटेशन इज इनकरेक्ट असं. मग तुम्हाला ते इंडेंटेशन फिक्स करायला लागतं आणि मग प्रोग्राम रन करायला लागतो. ओके. आणि तिसरा क्वेश्चन आलाय की एम्बेडेबल म्हणजे काय, की एम्बेडेड सॉफ्टवेअर्स असतात याच्यामध्ये एरोप्लेन किंवा आपले फ्रीजचे जे सॉफ्टवेअर्स असतात ना, तर त्याच्यामध्ये एम्बेडेबल सॉफ्टवेअर्स असतात जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये यूज केले जातात. तर तिथं पायथॉन यूज केलं जातं. ओके. तर हे 3-4 क्वेश्चन्स होते. आता आपण बेसिक प्रोग्राम बघूयात, की पायथॉन मध्ये तुम्हाला कोडिंग करण्यासाठी काय काय नेसेसरी आहे, बेसिक बेसिक गोष्टी कुठल्या लागतात. ओके. आता पायथॉन कोड करण्यासाठी बेसिक म्हणजे तुम्हाला पायथॉनचं व्हर्जन तुमच्याकडं असायला हवं. पायथॉनचं व्हर्जन ते तुम्ही कसं चेक करू शकता, पायथॉन --- व्हर्जन. आता इथं माझ्याकडे पायथॉनचं व्हर्जन आहे 2.7.15 जे मी पायथॉन --- व्हर्जन म्हणून बघू शकतो. आता ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे माझ्याकडे, ज्याच्यात मी पायथॉन इन्स्टॉल केलंय आणि पायथॉनच्या कोड बेससाठी मी यूज करतो. त्याच्यानंतर मग एडिटर पण पाहिजे. एडिटर मध्ये आपण कोड राईट करू शकतो. तर एडिटर मध्ये असं आपण पायथॉनचा कोड टाईप करू शकतो. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोड माझ्याकडे आहे, जो तुमच्याकडे पण बऱ्याच जणांकडे आहे, जे C++चा कोड करतात. पायथॉनचा कोड पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर पायथॉनचा कोड तुम्ही लिहिला तर बेसिक एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम दाखवतो. याच्यामध्ये काहीच नाहीये, फक्त प्रिंट हॅलो किंवा प्रिंट दिस इज माय फर्स्ट कोड इन पायथॉन हा प्रिंट केलेला मेसेज, जे सी मध्ये प्रिंट एफ म्हणून आपण लिहितो आणि C++ मध्ये सी आउट म्हणून लिहितो. जर प्रिंट एफ सी आउट तुम्हाला माहिती आहे, तर प्रिंटचं सिंटॅक्स लिहिणं काय म्हणजे वेगळं नाही, नुसतं नॉर्मल प्रिंट लिहायचं. इथं प्रिंट अजून एक दुसरा मेसेज लिहायचा, अजून तिसरा लिहायचा असेल तर तो पण तुम्ही लिहू शकता. तर असं तुम्ही नॉर्मल हॅलो वर्ल्डचा प्रिंटचा मेसेज लिहू शकता किंवा हॅलो वर्ल्डचा बेसिक प्रोग्राम हा तुम्ही पायथॉन मध्ये लिहू शकता. मग हा प्रोग्राम लिहिला तर त्याला डॉट एक्सटेन्शन कुठलं द्यायचं, डॉट पाय. जसं सी किंवा C++ मध्ये आपण काय करतो, सी असेल तर डॉट सी करतो, C++ असेल तर डॉट C++ करतो. तर पायथॉन मध्ये तुम्ही काय करणार आहेत, डॉट पाय नावाच्या एक्सटेन्शनने तुम्ही तो कोड सेव्ह करू शकता. ओके. आणि डॉट पायनीच करायचंय, दुसरं जर केलं तर तो एरर मारेल. त्याला फक्त काय कळतं पायथॉनला, डॉट पाय. डॉट पाय असेल तरच तो त्याला ती एक्झिक्युटेबल म्हणून कन्सिडर करतो. प्रत्येक लँग्वेजचे ज्याचे ज्याचे सिंटॅक्स असतात. पायथॉन मध्ये तुम्ही डॉट पायनीच तो प्रोग्राम सेव्ह करायचा. समजलंय? इथपर्यंत समजलंय का, की एडिटर कुठलं यूज करायचंय आणि बेसिक सॉफ्टवेअर तुमच्याकडे कुठलं पाहिजे बेसिक सॉफ्टवेअर, तर पायथॉन. ओके. अजून एक क्वेश्चन आलाय, की पायथॉन हा वेबसाईटच्या बॅकएंड मध्ये वापरले जाते. पायथॉन तर स्लो आहे ना, तर वेबसाईटच्या बॅकएंड मध्ये जास्त करून येत ना, की जावा किंवा नोड जेएस ह्या लँग्वेजेस वापरले जातात. पायथॉनला वेब डेव्हलपमेंटसाठी खूप कमी यूज केलं जातं. पायथॉन बेसिकली जास्तीत जास्त स्क्रिप्टिंग लँग्वेज किंवा ऑटोमेशन प्रोग्रामिंग लँग्वेज साठीच यूज केलं जातं. तर वेबसाईटला जिथे तुम्हाला हाय परफॉर्मन्स लागतो, की खूप जास्त ऑपरेशन्स, आता तुम्ही जर बघितलं फेसबुक बघितलं किंवा ट्विटर बघितलं, जिथं खूप फास्टर एक्झिक्युशन चालू असतं, म्हणजे लॉट ऑफ मिलियन्स पीपल्स आर युजिंग दॅट पर्टिक्युलर वेबसाईट्स, तर तिथं
तुम्ही पायथॉन वगैरे यूज करू शकत नाही. ओके, नॉर्मल काही काही ठिकाणी बेस्ड ऑन द यूज केस यूज केलं जाऊ शकतं पायथॉन बॅकएंडला, पण तिथं त्याचा परफॉर्मन्स स्लो असणार. पण बऱ्याचशा ठिकाणी वेबसाईटसाठी जिथं जिथं तुम्हाला फास्टर एक्झिक्युशन लागतं तिथं पायथॉन यूज केलं जात नाही. पायथॉन इज यूज ओनली फॉर द ऑटोमेशन पर्पज आणि पायथॉन इज यूज फॉर द स्क्रिप्टिंग पर्पज. जिथं जिथं स्क्रिप्टिंग लागणार आहे, तुम्हाला काहीतरी ऑपरेशन्स करायचे, मॅनिप्युलेशन्स करायचे त्या पर्टिक्युलर डेटावरती, तर तिथं तुम्ही पायथॉन यूज करू शकता. ऑटोमेशन साठी तुम्ही कन्सिडर करू शकता, पण वेब बेस्ड ऍप्लिकेशन साठी किंवा मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन साठी पायथॉन यूज केलं जात नाही. समजलंय त्या क्वेश्चनचा आन्सर? ओके, तर पायथॉनचं आतापर्यंत जे झालं ते समजलंय आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही, आणि मी तर म्हणेल पायथॉन सगळ्यांनी शिकाच, म्हणजे तुम्हाला कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे. ऍटलिस्ट तुम्हाला सिलेबस मध्ये नसू द्या पायथॉन, पण त्याला हात लावा की ऍटलिस्ट म्हणजे शिकायचंय, किंवा ऑनलाईन थोडं थोडं बेसिक. आजचं सेशन जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर त्याच्यातून तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की पायथॉन काय, पायथॉन कशासाठी यूज केलं जातं आणि पायथॉनचा कोड आपण कसा स्टार्ट करू शकतो. स्टार्ट करणं म्हणजे काय असं एकदम रॉकेट सायन्स हे नाहीये, त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही की खूप अवघड आहे किंवा काय. बेसिक सेटअप आहे, इन्स्टॉलेशन पण नॉर्मल आहे. जसं C++चे आपण कोडिंग केले तसंच पायथॉनचं पण करायचंय. पायथॉनचं एक लेटेस्ट व्हर्जन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. लेटेस्ट आता मी ज्यावेळेस इन्स्टॉल केलं त्यावेळेस 2.7.15 होतं, आणि दुसरं एक पायथॉनचं व्हर्जन आहे माझ्याकडं पायथॉन 3 वालं. तर जे आहे माझ्याकडे 3.6.8, दोन पायथॉनचे व्हर्जन माझ्याकडे आहेत. म्हणजे पायथॉन 3.6.8 हे कधी आलेलं आहे? जानेवारी 14, 2019 ला, तेव्हा मी पायथॉन इन्स्टॉल केलं होतं. आता रिसेंट व्हर्जन कुठलं आहे? 3.9.1, जे 2021 वाला आहे पायथॉन 3चं. तर असे तुम्ही व्हर्जन्स वेगवेगळे इन्स्टॉल करू शकता, त्याच्यामध्ये कोडिंग त्याचं करू शकता. ओके, त्याच्यानंतर हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम मी दाखवला तुम्हाला की हॅलो वर्ल्ड डॉट पाय असं लिहायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इम्पोर्ट वगैरे करायची गरज नाही. इथं नॉर्मल फक्त प्रिंट लिहायचा, त्याच्यामध्ये मेसेज टाईप करायचा आणि डॉट पाय नावाने ती फाईल सेव्ह करायची. त्याच्यानंतर आता मग झालं आपलं तेवढं की मी कोड लिहिला, त्याच्यानंतर तो सेव्ह केला. मग सर रन कसं करायचं? तर रन करताना आता बघा, इथं मी कॅट कमांड वापरून त्याचा कोड बेस बघितलाय. म्हणजे इथं एडिटर मध्ये जो कोड आहे तोच आपल्या कमांड प्रॉम्प्ट वरती सुद्धा तुम्हाला दिसतोय. प्रिंट हॅलो दिस इज माय फर्स्ट कोड इन पायथॉन, दोन्ही पण प्रिंट केला. आता तो प्रोग्राम रन करू. रन करायला जास्त अजून डिफिकल्टी लेवल काहीच नाही, फक्त पायथॉन त्याच्यानंतर तुमच्या फाईलचं नाव असं केलं की तो डायरेक्ट रन होतो. म्हणजे इथं ही जी लँग्वेज आहे की याच्यामध्ये आधी कंपाईल करा, नंतर इंटरप्रिटरने एक्झिक्यूट करा, परत .exe फाईल रन करा, तसं काही नाही. इथं डायरेक्ट तुमचा जो कोड आहे तो रन करायचा. त्याच्यामध्ये इंटरप्रिटर यूज होतो पायथॉन एक्झिक्युशन करताना. त्याच्यामुळे हा प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही स्क्रिप्ट रन करता तिथंच लगेच त्याचा आउटपुट येतं. जर C++ मध्ये तुम्ही बघता तर तिथं आपल्याला कंपाईल करायला लागतो, मग एक्झिक्युटेबल फाईल तयार होती, मग ती एक्झिक्युटेबल फाईल रन करायला लागते. ओके, तर त्या गोष्टी इकडे लागत नाही. इथं फक्त काय करायचं, पायथॉन तो प्रोग्राम लिहिला असेल डॉट पाय नावाने सेव्ह करायचा आणि तो रन करायचा. समजले पायथॉनचा प्रोग्राम रन कसा करायचा? पायथॉन, त्याच्यानंतर प्रोग्रामचं नाव आणि एंटर, तसं केलं की तो प्रोग्राम रन झाला. आता हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम इथं तुम्ही बघा की आउटपुट आपल्याला इथं प्रिंट करून आलंय टर्मिनलवर, दिस इज माय फर्स्ट कोड इन पायथॉन, आणि त्याच्यानंतर हॅलो, कारण कोड मध्ये आपण लिहिलंय प्रिंट आणि प्रिंट दिस इज माय फर्स्ट कोड इन पायथॉन. समजलं? पहिला प्रोग्राम कळाला की व्हेरी फर्स्ट प्रोग्राम. आणि कुठली पण लँग्वेज शिकताना हॅलो वर्ल्डनी सुरुवात करायची असते. त्याच्यातून तुमचा सेटअप तयार झालाय का नाही ते आपल्याला कळतो. नाहीतर तुम्ही लगेच एखादा फॉर एक्झाम्पल एखादा म्हणतोय की मला C लँग्वेज शिकायचंय आणि त्यांनी C लँग्वेजचा सेटअप केला आणि डायरेक्ट पहिला कोडच त्यांनी लगेच लिंक लिस्ट किंवा सर्क्युलर लिंक लिस्ट स्टॅक क्यू इम्प्लिमेंट करायला घेतलं तर तिथं त्याला पहिल्याच कोडला लगेच एरर यायला चालू होती. तर
लँग्वेज शिकताना कधी पण हॅलो वर्डने शिकायचं. ऍटलिस्ट प्रत्येक लँग्वेजचा हॅलो वर्डचा सेटअप तुमच्याकडे पाहिजे, की हॅलो वर्ड माझा सीचा सेटअप वर्किंग आहे, C++चं वर्किंग आहे, PHPचं वर्किंग आहे, पायथॉनचं वर्किंग आहे, अजून कुठलं JS किंवा Node.js तुम्ही ट्राय करत असताल शिकायचं. तर ह्या गोष्टी म्हणजे शिकत राहा, नाही का, म्हणजे त्या तुम्हाला कामाला येणार आहेत. इंटरव्ह्यू वगैरेला तुम्ही ज्यावेळेस फेस करणार, तर तिथं हे जे तुमचं एक्स्ट्रा स्किल सेट आहे, की तुम्हाला वेगळ्या लँग्वेजेसची सुद्धा आयडिया आणि तुम्ही त्याच्यात कोड केलेला आहे फॉर लर्निंग पर्पज, तर ह्या गोष्टी खूप ऍडव्हान्टेजेस असतात इंटरव्ह्यू देताना. कारण असं कधीच होत नाही, की बऱ्याचदा म्हटलं जातं की इंटरव्ह्यूला काय फक्त कम्युनिकेशन आलं पाहिजे आणि आपण मग कम्युनिकेशन मध्ये इंग्लिश वगैरे बोलता आलं तर आपण प्लेस होऊ शकतो. तसं काय नसतं. तुम्हाला कोडिंगचा हँड्स ऑन पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही मराठीमध्ये जरी इंटरव्ह्यू दिला तरी तर तुम्ही प्लेस होऊ शकता. फक्त तुम्हाला नॉलेज पाहिजे. ओके, तर फक्त कम्युनिकेशन वगैरे इंग्लिश वगैरे बोलता आलं म्हणजे प्लेस होत नाही. तर जास्तीत जास्त गोष्टी नवीन नवीन शिकत राहा आणि कोडिंग जास्त शिका, की त्याच्यामध्ये मग तुम्हाला जास्त ऍडव्हान्टेजेस भेटेल. इंटरव्ह्यू वगैरे लगेच क्रॅक होतो. समजलं? बेसिक एक्झाम्पल. अजून एक क्वेश्चन आलाय चॅटमध्ये की प्रिंटएफ साठी पायथॉन मध्ये प्रिंट आहे का? हा, बरोबर. प्रिंटएफ जसं आहे ना, तर तसं पायथॉन मध्ये प्रिंट आहे. PHP मध्ये इको आहे, शेल स्क्रिप्ट मध्ये इको आहे. आपण शेलचे पण एक्झाम्पल मागचं जे सेशन झालं त्याच्यामध्ये युनिक्स लिनक्स आपण शिकत होतो, तिथं आपण इको यूज केलेलं आहे शेल स्क्रिप्ट साठी. तर प्रिंटएफ जसं आहे सी लँग्वेजचं किंवा सी आउट जे आहे C++चं, तसं पायथॉन मध्ये प्रिंट आहे. समजलंय त्या क्वेश्चनचा आन्सर? हा प्रोग्राम होता हॅलो वर्ल्ड. ओके, जायचं पुढच्या कोडिंगसाठी, पुढच्या प्रॉब्लेमसाठी. क्वेश्चन असतील तर विचारत राहा लगेच चॅटमध्ये, म्हणजे तिथल्या तिथं तो डाऊट क्लिअर होईल. ओके, हा झाला हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम. आता मी तुम्हाला 3-4 प्रोग्राम दाखवणार आहे आणि शेवटी एक ऑटोमेशन दाखवणार आहे, की जे मी तुम्हाला म्हटलं की पायथॉन बेसिकली कशासाठी यूज केलं जातं, ऑटोमेशन कसं वर्क होतं. फाईल्स वरती मला ऑटोमेशन करायचंय. झिप फाईल वेगळ्या डिरेक्टरीमध्ये, PDF फाईल वेगळ्या डिरेक्टरीमध्ये, नॉन PDF फाईल वेगळ्या डिरेक्टरीमध्ये, परत झिप फाईल जी तयार झाली ती फायनल डिरेक्टरीमध्ये, ते कसं मूव्ह होतं. तर मेक सम पेशन्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंगसाठी भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकायला शिकतील. तर लक्ष द्या शेवटपर्यंत. हे झालं हॅलो वर्ल्डचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर मग अजून एक एक्झाम्पल मी ट्राय केलंय की लर्निंग पर्पज साठी तुम्हाला, की हाऊ टू प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 10. तर इथं जर तुम्ही num.py चा कोड बघितला, num.py म्हणजे फॉर लूप लिहितो ना रे आपण, फॉर लूप. तर मग पायथॉन मध्ये फॉर लूप कसा असतो, तर सेम टेक्नॉलॉजी आहे, सेम लूपिंग वगैरेचं स्ट्रक्चर आहे, फक्त थोडा नॉर्मली सिंटॅक्टिकली याच्यामध्ये चेंज आहे. म्हणजे फॉर लूप तिकडे कसं लिहितो आपण सी मध्ये, फॉर इंट आय, नंतर लिहितो आपण सेमिकोलन, त्याच्यानंतर लिहितो I++, त्याच्यानंतर परत कोलन देतो आणि मग लिहितो नाही, इंट आय इज लेस दॅन 10, मग देतो I++ आणि मग खाली लिहितो प्रिंटएफ. तर पायथॉन मध्ये नॉर्मल चेंज आहे याच्यामध्ये. फॉर पायथॉन मध्ये रेंज नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रेंज देऊ शकता 1 पासून कितीपर्यंत जायचं, आणि तो काय सांगतो की फॉर इच आय प्रिंट दॅट पर्टिक्युलर आय व्हॅल्यू. तर 2 लाईनचा सिंटॅक्स आहे फॉर लूपचा, टू प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 10. ओके, हा प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलाय की काय पायथॉन मधला कोड हा, की टू प्रिंट 1 to 10 नंबर्स. आता हा प्रोग्राम मी रन करतो इथं, पायथॉन num.py. ओके, आउटपुट आलंय 1 to 10. ते का आलंय, तर ह्या पर्टिक्युलर कोड बेसमुळे. सी मध्ये याच्यासाठी दुसरा सिंटॅक्स होता, पायथॉन मध्ये हा सिंटॅक्स आहे. तर हे जे सिंटॅक्स वगैरे आहेत हे तुम्हाला भेटतील इझिली ऑनलाईन अवेलेबल. हे तुम्ही प्रोग्राम फक्त ट्राय करायचे, म्हणजे तुम्हाला सी मधला प्रोग्राम येतोय ना, फक्त तेच कन्वर्ट करायचं, ट्राय करायचं की हा सी मधला मला कोड येतोय, मग हा मी पायथॉन मध्ये करू शकतो का. तर त्याचा आन्सर एव्हरीथिंग यू कॅन डू इन एनी लँग्वेज. कुठला पण प्रोग्राम रन करायचा तर तो सगळ्या लँग्वेज मध्ये चालतो, फक्त त्याचा सिंटॅक्स वेगवेगळा असतो. लँग्वेजेस जे आहेत त्या या पर्पज साठीच डेव्हलप झाल्यात, की प्रोग्रामिंग तुम्ही कुठं पण करू शकता, पण प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असतात, आणि त्या ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस नुसार ठरतं
की हा प्रोजेक्ट कुठल्या लँग्वेज मध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे आणि त्याच्यानुसार मग डेव्हलपर लोक त्या पर्टिक्युलर लँग्वेजला फायनल करतात आणि तो प्रोजेक्ट तिथं त्या लँग्वेज साठी इम्प्लिमेंट होतो. ऑटोमेशन जर आलं तर सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलपरच्या डोक्यात काय आलं पाहिजे, पायथॉन. ओके, कारण पायथॉन मध्ये तेवढे फीचर्स आहे की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेट करू शकता आणि इझिली अवेलेबल. एक एक्झाम्पल मी जे तुम्हाला शेवटी दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते कळेल. ओके, स्टे ट्यून, तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे. हे समजलंय फॉर लूप कसं वर्क होते. रेंज नावाचं फंक्शन फॉर लूप मध्ये कसं यूज झालंय. यू कॅन पास स्टार्टिंग अँड एंडिंग पॉइंट अँड प्रिंट दॅट पर्टिक्युलर नंबर. याच्यामध्ये आपण हा प्रोग्राम रन केलाय 1 to 10 चा. ओके, याच्यामध्ये डाऊट आहे का कुणाला? असतील तर विचार. आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं की इंडेंटेशन कसं वर्क होतं. आता मी इथं काय केलंय, फॉर लिहिलंय ना, तर हा प्रिंट एफ मी सुरुवातीला लिहितो आणि सेव्ह म्हणतो. तो प्रिंट एफ जो आहे नम डॉट पायचा, इंडेंटेशनचं मिनिंग समजून घ्या बरं. इंडेंटेशन एक क्वेश्चन पण आला सुरुवातीला, इंडेंटेशन म्हणजे काय. तर इथे आता हे बघा, इंडेंटेशनचा एरर मारला तो लगेच त्याने. प्रिंट आय जो आहे ना, तो सुरुवातीला आपण मूव्ह केला तर त्याने काय मारलं, एरर मारलं. काय एरर मारला की इंडेंटेशन एरर, एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक. कारण ते जे इंडेंटेशन असतं ते त्या पायथॉन मध्ये नीट मेंटेन झालं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये तो कोड ब्लॉक जो आहे तो नीट वर्क होणार आहे. समजलंय? आता आपण परत फिक्स केला, तो प्रिंट आहे पुढे घेतला तर त्या इंडेंटेशन मुळे तो प्रॉपर वर्क झाला, नाहीतर लगेच एरर मारतो इंडेंटेशन. तर हे समजलंय का की कोडिंग लिहिताना रन टाइमला कसे एरर येतात पायथॉन मध्ये. तुम्ही नॉर्मल जरी स्पेस इकडे तिकडे केला की लगेच हा इंडेंटेशनचा एरर यायला लागतो. ओके, तर इंडेंटेशनचं पण मी तुम्हाला दाखवलं की इंडेंटेशन कसं वर्क होतं पायथॉन मध्ये. त्याच्यानंतर दोन प्रोग्राम आतापर्यंत आपण बघितले, एक म्हणजे हॅलो वर्ल्ड, दुसरं म्हणजे टू प्रिंट द व्हॅल्यूज फ्रॉम 1 to 10. ओके, त्याच्यानंतर तिसरा एक्झाम्पल मी दाखवतोय ज्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके, तर ऍडिशन ऑफ 2 नंबर्स ऍट डॉट पाय. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स मध्ये पण इथं सिम्पल आहे की नम 1 घ्यायचंय, नम 2 घ्यायचंय, दोन ते पर्टिक्युलर नंबर आले की नम 1 प्लस नम 2 करायचं. इथं इंटिजर, फ्लोट या गोष्टी द्यायची गरज पडत नाही. पायथॉन हे ऑटोमॅटिकली ट्रीट करतं की तुम्ही जो नंबर पास केलाय तो फ्लोट आहे की कॅरेक्टर आहे की इंटिजर आहे. जसं तुम्ही त्या नंबरची व्हॅल्यू इनिशियलाइज करणार तसं तसं तो घेतो. म्हणजे जे सी मध्ये आपल्याला द्यायला लागायचं ना की इंटिजर 1, इंटिजर ए, इंटिजर बी अँड देन इंटिजर सम इक्वल टू ए प्लस बी, रिटर्न करताना परत प्रिंट एफ मध्ये पर्सेंट डी लिहायला लागायचं इंटिजर आहे म्हणून. तर तसं इथं काय करायची गरज पडत नाही. समजलं? नम 1 घेतला, नम 2 घेतला, सम डिक्लेअर केला आणि प्रिंट केलाय तो. प्रिंट करताना मग इथं थोडासा सिंटॅक्टिकली डिफरन्स आहे की 0, 1 आणि 2 ह्या व्हॅल्यूज आपण तशा घेऊ शकतो की नम 1 म्हणजे तो 0 ला असाइन होणार, नम 2 1 ला असाइन होणार आणि 2 जे आहे त्याला सम हा व्हेरिएबल असाइन होणार या पर्टिक्युलर सिंटॅक्स मध्ये. तर नॉर्मल सिंटॅक्टिकल डिफरन्स आहे की सम प्रिंटएफ नंतर जे आपण सम प्रिंट करतो ना फायनल लाईनला, तर त्याच्यामध्ये सी आणि सी प्लस प्लस आणि पायथॉन याचं तुम्ही कम्पॅरिझन करू शकता की प्रिंटएफ जे होतं ते इकडे प्रिंट झालंय, पण जे पर्सेंट डी वगैरे जे आपण तिकडे यूज करायचो सम ची व्हॅल्यू प्रिंट करताना, तर त्याच्यामध्ये थोडासा नॉर्मल डिफरन्स आहे. तर हा कोड आहे कसला, ऍडिशन ऑफ 2 नंबरचा. याच्यामध्ये आता हा प्रोग्राम रन करतो. कोड बेस काय आलाय की कोड मध्ये काय जास्त लाईन्स नाही, 4 लाईन आहेत. 2 लाईन मध्ये इनिशियलायझेशन केलं व्हेरिएबलचं, तिसऱ्या लाईनला लॉजिक लिहिलंय सम इक्वल टू नम 1 प्लस नम 2 आणि नेक्स्ट लाईनला काय केलंय की ते व्हॅल्यू फक्त प्रिंट केलं की या 2 नंबरची ऍडिशन जी असणार आहे ती एवढी येईल म्हणून. तर आता आपण तो प्रोग्राम रन करू. पायथॉन ऍड डॉट पाय. ओके, तर रन केल्यानंतर बघा आउटपुट आलंय द सम ऑफ 1.5 अँड 6.3 इज 7.8. जी सम झाल्यानंतर ऍडिशन येणार आहे ती किती आहे, 7.8. समजलं ऍडिशनचा प्रोग्राम?
आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये डाऊट आहे का? जायचंय पुढं? कन्फर्म करा, पुढच्या प्रोग्रामला जायचं. डाऊट असतील तर चॅटमध्ये टाका. 3 प्रोग्राम मी दाखवले, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की जर आपल्याला सी येते तर आपण कुठल्या पण जगाच्या पाठीवर दुसरी कुठली पण लँग्वेज आली तर आपल्याला हॅलो वर्ल्डचा आपण जर सेटअप करू शकलो बेसिक, ज्याच्यामध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर्स आपल्याला कोडिंगसाठी लागतात, तर आपण कुठल्या पण लँग्वेजमध्ये कोड करू शकतो. एवढा कॉन्फिडन्स फक्त आपल्या मनात ठेवायचा. म्हणजे कुठलं ते पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी शिकलीच पाहिजे का, किंवा ती युनिव्हर्सिटीच्या कोडमध्ये असलीच पाहिजे का, तरच आपल्याला ते येणार आहे. तर अशी भीती ठेवायची नाही. आधी ते काढून टाकायचं डोक्यातून. बेसिक लक्षात ठेवायचं. हॅलो वर्ल्डचं रन करता आलं, आपल्याकडे सेटअप आहे, तर आपण सगळ्या लँग्वेजमध्ये कोड करू शकतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय आपल्या डे टू डे सेशन्स मध्ये सुद्धा की एक लँग्वेज परफेक्ट शिका. तर एक लँग्वेज जर तुम्ही परफेक्ट शिकली तर सगळ्या लँग्वेजेस तुम्हाला येणार आहेत. ओके. आणि प्रोग्रामिंग शिकायचं, पाठ करायचं नाही. प्रत्येक लँग्वेजचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. लॉजिकल थिंकिंग वाढवायचं, हे असंच काय, ते तसंच काय, आणि मग त्याच्याबद्दल थोडंसं रीड करत चालायचं. आणि त्याच्यातून जसे जसे तुम्ही प्रोग्राम्स करणार त्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स जास्त बिल्ड होईल. ओके. जेवढे जास्त प्रोग्राम करणार तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट मध्ये येणार आहे. हा झाला ऍडिशनचा प्रोग्राम. ओके. अजून एक क्वेश्चन आलाय, व्हॉट इज मीन बाय फॉर्मॅट इन लाईन नंबर 10. आणि अजून एक क्वेश्चन आलाय, आउटपुट प्रिंट मेसेज कसं काय आला. ओके. तर आउटपुट जो आहे ना, प्रिंट मेसेज, याच्यामध्ये बघा की आधी दुसरा क्वेश्चन मी घेतोय की आउटपुट कसं आलंय हा प्रिंट मेसेज, नाही का. द सम ऑफ 1.5 अँड 6.3 इज 7.8. तर हा जो मेसेज आपण लिहिला इथं, प्रिंट द सम ऑफ 0, त्याच्यानंतर 1 आणि 2, तर याच्यामध्ये ह्या गोष्टी मॅप झाल्यात आणि त्याच्यासाठीच आपण फॉर्मॅट हे नावाचं फंक्शन इथं यूज केलेलं आहे. तर इथं जर तुम्ही बघा फॉर्मॅट वरती जर क्लिक केलं तर तो काय सांगतोय की फॉर्मॅटचे असे पॅरामीटर्स असतात. फॉर्मॅटमध्ये मल्टिपल आर्ग्युमेंट तुम्ही कॉमा सेपरेट देऊ शकता आणि तो फॉर्मॅटचं जे मिनिंग आहे तेच इथं सांगतो की रिटर्न अ फॉर्मॅटेड व्हर्जन ऑफ येस युझिंग सबस्टिट्यूशन फ्रॉम आर्ग्युमेंट अँड दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू. द सबस्टिट्यूशन आर आयडेंटिफाय बाय ब्रेसेस. म्हणजे जे ब्रॅकेट यूज केलेत ना 0 आणि 1 साठी, तर ते यूज करून तो फॉर्मॅटिंग तसं त्याला मॅप करणार आहे. फॉर्मॅटेड व्हर्जन ऑफ यस तो प्रिंट करतो. तर फॉर्मॅट काय करतोय की जे जे तुम्ही 0, 1 आणि 2 मध्ये इथं लिहिलंय, तर फॉर्मॅटच्या आतमध्ये जसं जसं तुम्ही त्याची सिक्वेन्स लिहिणार आहे num1, num2 आणि सम, तो तशा त्या गोष्टी मॅप करणार आहे. म्हणून त्याला तिथं आपण फॉर्मॅट यूज केलं. आणि ही लँग्वेज लिहिलेली पर्टिक्युलर लाईन नंबर 10, त्याच्यामुळे ते आउटपुट आपल्याला तसं आलं की द सम ऑफ 0 म्हणजे काय मॅप होणार आहे फॉर्मॅट या फंक्शनमुळे num1, 1 म्हणजे काय मॅप होणार आहे num2 आणि 2 म्हणजे काय मॅप होणार आहे सम. म्हणून ते आउटपुट आपल्याला तसं दिसेल. द सम ऑफ 1.5, 6.3 इज 7.8. हेच जर तुम्हाला सी लँग्वेज मध्ये करायचं असतं तर तुम्ही काय केलं असतं, द सम ऑफ %d अँड %d इज %d, मग कॉमा सेपरेट ठेवून लिहिलं असतं अँड % ऑफ num1 अँड % ऑफ num2 अँड % ऑफ सम. हे सी मध्ये लिहिलं असतं. तर सी आणि C++ आणि पायथॉनचा सिंटॅक्टिकल डिफरन्स लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे फॉर्मॅट फंक्शन काय करते हे समजलं. तुम्ही पायथॉन मध्ये कुठं पण असं क्लिक केलं ना की प्रिंट किंवा फॉर्मॅट, हे फंक्शन काय करतंय की त्याच्यावरतीच तुम्हाला तो पर्टिक्युलर मेसेज भेटतो. तो काय सांगतोय की ब्रेसेस जे तुम्ही दिलेत ना 0 आणि 1 चे, तर त्याच्यानुसार त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट होतात. म्हणजे जर num1 पहिल्या लोकेशनला गेलं तर तो ब्रेसेस मध्ये 0 जिथं आहे तिथं तो num1 रिप्लेस करणार, सबस्टिट्यूट करणार. समजलं. ओके. क्लिअर आहे आतापर्यंत. आणि किशोरचा आन्सर तुला कळलंय का किशोर, की आउटपुट प्रिंट कसं काय मेसेज मध्ये आलं. हो सर कळलं. हे प्रिंट आपण जे लिहिलंय ना त्याच्यामुळेच ते आउटपुट आपल्याला तिथं तसं दिसतंय. सर कर्ली ब्रॅकेट यूज न करता जर घ्यायचं म्हणलं तर मग नाही, त्याच्यामध्ये वर्क नाही होणार. त्या फॉर्मॅट फंक्शन साठी तो त्याच सिंटॅक्स मध्ये लागतो, त्याच्यामध्ये एरर येईल. कारण फॉर्मॅट फंक्शन कर्ली ब्रॅकेट नुसारच आयडेंटिफाय करतो.
हे बघा त्यांनी काय केलं की तो कर्ली ब्रेसेस जो होता ना, तर तो त्यांनी घेतलाच नाही. म्हणजे 0 आपल्याला कशासाठी पाहिजे होता, num1 साठी पाहिजे होता, पण इथं त्यांनी नॉर्मल स्ट्रिंग म्हणून घेतलं त्याला. कळलं का? म्हणून आउटपुट काय आलं, द सम ऑफ 0 अँड 6.3 7.1. ऍक्च्युअल आपल्याला एक्सपेक्टेड काय होतं की पहिली व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. मग पहिली व्हॅल्यू आणण्यासाठी आपल्याला ते ब्रेसेस द्यायलाच लागतात, नाहीतर आपली व्हॅल्यू करेक्टली सबस्टिट्यूट होत नाही. फॉर्मॅट फंक्शन साठी आपल्याला त्याच सिंटॅक्स मध्ये त्याला लिहायला लागतं. ओके, समजलंय आता क्वेश्चनचा आन्सर? हे बघा आता आपण करेक्ट केलं तर लगेच तिथं num1 आलं 1.5. ओके, हे होतं नॉर्मल ऍडिशनचा प्रोग्राम. मग अजून नेक्स्ट थिंग त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकते की मग सर इनपुट कसं घ्यायचं युजर कडून, जे आपण प्रिंटएफ स्कॅनएफ यूज करून घेत होतो सी मध्ये. तर मग पायथॉन मध्ये पण तशी फंक्शनॅलिटी आहे की असं वेगळं काय नाही त्याच्यामध्ये, या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये होतात. तर हा प्रोग्राम त्याचा आहे की ऍड युजर इनपुट. याच्यामधून आपण इनपुट नावाचं फंक्शन यूज करून तुम्ही जसं आपण सी मध्ये स्कॅनएप यूज करायचो ना, की स्कॅनएप यूज करून ती व्हॅल्यू मग त्याच्यामध्ये असाइन करायचो आणि ती व्हॅल्यू यूज करायचो, तर तसं इनपुट नावाचं फंक्शन पायथॉन मध्ये यूज होतं. इथं आता बघितलं तर num1 साठी तो विचाराल एंटर फर्स्ट नंबर, num2 साठी विचाराल एंटर सेकंड नंबर, आणि मग ती व्हॅल्यूज इथं तशा तुम्ही सम करून प्रिंट करू शकता. ओके, तर याच्यामध्ये फक्त ऍडिशनल मागच्या प्रोग्राम मध्ये आपण डायरेक्ट व्हॅल्यू इनिशियलाइज केलं, तर याच्यामध्ये युजर कडून घेतोय. तर हा फरक लक्षात आला मागचा प्रोग्राम आणि या प्रोग्राम मध्ये. तर हा प्रोग्राम पण मी रन करतो की युजर कडून इनपुट घेऊन ऍडिशन द्यायची रन टाइमला. तर बघा त्याने विचारलं एंटर फर्स्ट नंबर, फॉर एक्झाम्पल मी देईल 30.1. त्याने मग दुसरा नंबर परत विचारला मला, मी सांगाल 32.1, आणि त्याची ऍडिशन त्याने मला प्रिंट करून दिली. म्हणजे प्रत्येक वेळेस मी ज्या वेळेस तो प्रोग्राम रन करेल तो मला इनपुट काहीतरी विचारेल, आणि जे इनपुट मी टाकल त्याच्यानुसार तो त्याचा आउटपुट मला आणून देईल. समजलं हाऊ टू टेक इनपुट फ्रॉम द युजर इन पायथॉन. तर त्याच्यासाठी त्याचा आन्सर काय आहे की यू कॅन यूज इनपुट फंक्शन. ओके, क्लिअर आहे आतापर्यंतचा हा जो प्रोग्राम होता तो. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर विचारा, तर पुढे जाऊ. आणि खूप सिंपल प्रोग्राम्स आहेत. एक ऍडिशनचा पाहिला आपण, एक नॉर्मल प्रिंटएफचा बघितला, नंतर ऍडिशनचा बघितला, त्याच्यानंतर एक लूपचा पण बघितला, त्याच्यानंतर मग ऍडिशन मध्ये पण 2 प्रोग्राम बघितले, एक नॉर्मल ऍडिशन आणि एक दुसरा युजर कडून इनपुट घेऊन ऍडिशन. तर जसं ऍडिशनचं आहे तसं तुम्ही मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे 4 प्रोग्राम जर तुम्हाला आले तर तुम्ही 20-25 प्रोग्राम त्याचे तयार करू शकता. जसं लूप मध्ये आपण काय केलंय की 1 to 10 लिहिलंय, मग दुसरा विचार करायचा. जसं फॉर लिहिलंय तसं मग व्हाईल करू शकतो का, मग व्हाईल लिहिलं तर मग त्याच्यामध्ये आणखी करू शकतो की इव्हन ऑड नंबर्स आपण प्रिंट करू शकतो का पायथॉन मध्ये, तसं बघायचं. किंवा फॅक्टोरियल नंबर आपण करू शकतो का. जेवढे लॉजिक बिल्डिंगचे असाइनमेंट्स आपण घेतल्यात सी मध्ये तेवढे सगळे यू कॅन कन्वर्ट दॅट ऑल प्रोग्राम्स इन पायथॉन. तर हे 4 प्रोग्राम आले तर तुम्ही जे आपण सी मध्ये शिकलोय तेवढं सगळं पायथॉन मध्ये इम्प्लिमेंट करू शकता, आणि केलं तर ते खूप ऍडव्हान्टेजेस आहे, आणि कराच मी म्हणाल. पण जेवढं म्हणजे तुम्हाला बेसिक शिकण्यासाठी लागत होतं ते आपण या 1 तासाच्या सेशन मध्ये कन्वर्ट घेतलंय आता. ओके, आय होप तुम्हाला बेसिक कॉन्फिडन्स आला असेल पायथॉन मध्ये, की पायथॉन मध्ये आपण आता कोड करू शकतो, आणि जेवढे सी प्लस प्लस मध्ये प्रोग्राम आहेत ते आपण इकडे मायग्रेट करू शकतो. ओके, असे आणि क्वेश्चन असतील तर विचारा. ओके, अजून एक क्वेश्चन आलाय की इनपुटनेच पूर्ण स्ट्रिंग सुद्धा घेता येईल का. ओके, त्याचा आन्सर काय की तुम्हाला घेता येणार आहे इनपुटने स्ट्रिंग वगैरे सुद्धा. जे सी मध्ये आपल्याला पायथॉन सी मध्ये जे स्ट्रिंग वगैरे घेत होतो ना आपण इनपुट थ्रू, तर तसं पायथॉन मध्ये पण घेऊ शकतो. सगळं आपण जे सी मध्ये करतोय त्या सगळ्या गोष्टी पायथॉन मध्ये करता येणार. अजून एक क्वेश्चन आलाय, हिडर फाईल्स लागतात का. हिडर फाईल्स इथं लागणार नाही. नॉर्मल जे प्रोग्राम्स आहेत तिथं तुम्हाला हिडर फाईल लागणार नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला इम्पोर्ट करायला लागतं. म्हणजे जे सी प्लस प्लस मध्ये पण इम्पोर्ट आहे, किंवा जावा मध्ये इम्पोर्ट आहे, इम्पोर्ट पॅकेज वगैरे करतो आपण, तर तसं पायथॉन मध्ये करायला लागतं आपल्याला.
C++ मध्ये हॅश इन्क्लूड हेडर फाईल्स वगैरे घेतो आपण, सी मध्ये हॅश इन्क्लूड घेतो, पायथॉन मध्ये इम्पोर्ट करतो आणि जावा मध्ये पण इम्पोर्ट करतो. तर त्या इम्पोर्टचं पण एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय, हे जे मी आता तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम दाखवणार आहे ना सगळ्यात लास्टला. तर नॉर्मल प्रोग्राम्स जे यूज ऍड किंवा प्रिंटएफ हे लूपचे जे प्रोग्राम आहे तिथं तुम्हाला ह्या हेडर फाईलची गरज पडत नाही. पण पायथॉन अलाउज यू when required to have the specific code base like OS, CSV packages. You can import that package and you can use that particular function. तर त्या ठिकाणी तुम्हाला इम्पोर्ट करायला लागणार आहे. जसं जावा मध्ये इम्पोर्ट करतो ना आपण, तसं पायथॉन मध्ये पण करता येतं. पण नॉर्मल कोड बेसला लागणार नाही, जर गरज पडली तरच इम्पोर्ट करायचं. ओके, तर अशा असंख्य लायब्ररीज अवेलेबल आहे. म्हणजे जे ऍडव्हान्टेजेस होतं ना पायथॉनचा ऍडव्हान्टेज, एक्सटेन्सिव्ह लायब्ररी सपोर्ट, त्याचं हे मिनिंग आहे की जिथे तुम्ही इम्पोर्ट करून मल्टिपल पॅकेजेस घेऊ शकता. ओके, हे समजले? याच्यामध्ये डाऊट आहे का कुणाला? हेडर फाईलचा जो क्वेश्चन होता तो क्लिअर झालाय का? नॉर्मल प्रोग्राम मध्ये गरज नाही, पण काही ठिकाणी तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आणि हेडर फाईल नसतात, त्याच्यामध्ये पॅकेजेस असतात. जावा मध्ये पण पॅकेज असतात, पायथॉन मध्ये पण पॅकेज असतात, पण त्याचा सिंटॅक्स समजलाय इम्पोर्टचा. नॉर्मल ठिकाणी तुम्हाला गरज पडणार नाही नॉर्मल प्रोग्रामिंग साठी. ऍडिशन, सबट्रॅक्शन, युजर इनपुट किंवा फॉर लूप, व्हाईल लूप, स्विच केसेस, अशा ठिकाणी तुम्हाला त्याचा गरज पडणार नाही. क्वेश्चन क्लिअर झालेत का? हे समजलंय का? हेडर फाईलचं क्वेश्चन समजलं असेल तर यस म्हणा तिथं. ओके ओके, ठीक आहे. तर पुढच्या प्रोग्रामला जाऊ. आतापर्यंत आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मधल्याच असाइनमेंट्स बघत होतो, पण आपण काय केलंय, एक म्हटलं इथं की पायथॉनचा ऍडव्हान्टेज हे पण आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मध्ये पण तुम्ही प्रोग्राम करू शकता. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, जे आपण आता C++ मध्ये शिकतोय. C++ मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आपण शिकतोय की क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स, हे ह्या ज्या ओप्सच्या कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या यूज करून आपण C++ मध्ये कोड करू शकतो. मग मग आपल्याकडे लगेच क्वेश्चन आला पाहिजे, मग सर आपण पायथॉन मध्ये करू शकतो का? तर त्याचा आन्सर काय की यस, यू कॅन डू दॅट कोड बेस इन पायथॉन. ओके, तर पायथॉन मध्ये सुद्धा तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करू शकता. तर त्याचं हे एक नॉर्मल एक्झाम्पल आहे की जे C++ मध्ये आपण करत होतो ना की क्लास लिहायचो. मग क्लासमध्ये क्लासची डेफिनेशन काय, क्लास इज अन हॅव्हिंग कॉन्ट्रीब्युशन ऑफ ॲट्रिब्यूट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर. ओके, क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स प्लस बिहेवियर, म्हणजेच काय की काहीतरी व्हेरिएबल्स असतील, काहीतरी फंक्शन असतील क्लासमध्ये. मग कन्स्ट्रक्टर पण असतो, डिस्ट्रक्टर पण असतो. मग त्या सगळ्या गोष्टी आपण पायथॉन मध्ये पण करू शकतो. तर इथं काय केलंय की क्लास डॉग नावाचा एक क्लास डिफाईन केलाय, त्याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स घेतल्यात, ATTR1, ATTR2. त्याच्यामध्ये दिले, त्याचं इनिशियलायझेशन पण इथं आपण केलंय. ओके, त्याच्यानंतर एक फंक्शन लिहिलंय आणि त्या फंक्शन मध्ये आपण काय केलंय की त्या फंक्शन्स ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण प्रिंट केल्यात. समजलं? आता मग त्या फंक्शन, क्लासच्या फंक्शनला कॉल कसं करायचं, तर कॉल कसं करू शकतो, तर ऑब्जेक्ट करू शकतो. मग पायथॉन मध्ये असं आपण ऑब्जेक्ट तयार करू शकतो की रॉजर हे या डॉग या क्लास नावाचं आपण ऑब्जेक्ट तयार केलं इथं पायथॉन मध्ये. तर सिंटॅक्टिकली थोडंसं डिफरंट आहे, पण मिनिंग त्याचं सेम आहे की क्लास जसं तयार केलाय तसं इकडं पण ऑब्जेक्ट तयार करायला लागतो. आणि ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही त्या पर्टिक्युलर ऍट्रिब्यूट्सला किंवा त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फंक्शनला यूज करू शकता. तर ते सेम आपण इकडे केलंय, जे C++ मध्ये करायचो ना त्या सेम गोष्टी इकडे केल्या. ऑब्जेक्ट वगैरे घेतलंय, त्याच्यानंतर मग इथं त्याला आपण कॉल पण मारलाय. म्हणजे रॉजर डॉट ATTR1 म्हटलं तर तो काय करेल, मॅमल असं प्रिंट करायला त्यांनी पाहिजे. त्याच्यानंतर रॉजर डॉट फन म्हटलं तर फंक्शनला कॉल मारून त्याच्या फंक्शनच्या आतमध्ये जे प्रिंट मेसेजेस आहेत तर ते त्याने एक्झिक्यूट केले पाहिजे. तर पायथॉन इज अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ॲज वेल. पायथॉन मध्ये प्रोसिजर ओरिएंटेड पण आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे आणि स्क्रिप्टिंग लँग्वेज पण आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडची सुद्धा कन्सेप्ट आपण पायथॉन मध्ये करू शकतो, विच इज वन ऍडव्हान्टेज ऑफ पायथॉन. समजलं?
तर क्लास ऑब्जेक्टचा एक प्रोग्राम जो मी आता तुम्हाला दाखवला होता तो पण मी रन करून दाखवतो. obj.py. तर इथं जर तुम्ही बघितलं तर हे आउटपुट कसं आलंय की या क्लासचं आपण काय केलंय, ऑब्जेक्ट तयार केलंय. ऑब्जेक्ट मध्ये काय केलं की रॉजर डॉट एटीटीआर1, मग एटीटीआर1 ची व्हॅल्यू काय, मॅमल, म्हणून पहिली लाईन आली मॅमल. त्याच्यानंतर दुसरी लाईन त्या ऑब्जेक्ट थ्रू काय कॉल झाली की फंक्शनला कॉल झाला. मग फंक्शनला कॉल होताना त्यांनी हे प्रिंट केलं, आय एम ए सेल्फ डॉट एटीटीआर1, आय एम ए सेल्फ डॉट एटीटीआर2. मग आय एम एच्या पुढे त्यांनी सेल्फ डॉट एटीटीआर1 जे होतं ते काय आलं, मॅमल, आणि एटीटीआर2 काय, डॉग. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या फंक्शनच्या कोडमध्ये तर ते इथं प्रिंट झालं. ह्या प्रोग्रामने मला तुम्हाला काय दाखवायचं होतं की पायथॉन मध्ये क्लास ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा कोडिंग करू शकतो. ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सपोर्टेबल आहे. ओके, आणखी एक क्वेश्चन आलाय, व्हॉट इज मीन बाय स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर स्क्रिप्टिंग लँग्वेज हे जे आहे ना की याला तुम्ही असं म्हणू शकता की जिथं तुम्हाला काहीतरी ऑटोमेशन करायचंय तर तिथं आपण एखादी स्क्रिप्ट लिहितो आणि त्या स्क्रिप्टमध्ये तो पर्टिक्युलर कोड बेस लिहितो, तर त्याला आपण स्क्रिप्ट म्हणतो. म्हणजे ती पर्टिक्युलर एकच फाईल तिथं अवेलेबल असते. जसं बाकीच्या लँग्वेजमध्ये असतं, म्हणजे जावामध्ये असेल किंवा सी प्लस प्लस मध्ये असतं, तर तिथं तुमचा पूर्ण प्रोजेक्ट डेव्हलप होतो, बरोबर. तर ती पर्टिक्युलर बायनरी तिथं तयार होते. जावामध्ये जीआरई फाईल तयार होते, किंवा स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन असेल तर तिथं वॉर फाईल तयार होते. ओके, तिथं ऍप्लिकेशन तसं तयार होत चालतं. स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये ती तुमची एक ऑटोमेशनची स्क्रिप्ट अवेलेबल असते, ज्याच्यामध्ये तुम्ही ते ऑटोमेशन इम्प्लिमेंट केलेलं असतं. तर स्क्रिप्टिंग लँग्वेजला तुम्ही असं कन्सिडर करू शकता की ऑटोमेशन्स यूज करण्यासाठीचा कोड बेस, त्याला तुम्ही स्क्रिप्टिंग म्हणू शकता. छोट्या छोट्या स्क्रिप्ट त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात, नॉर्मल. तर आपण पण आता एक स्क्रिप्ट इथं इम्प्लिमेंट केलेली आहे, त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवणार आहे मी की पीडीएफ फाईल सेपरेट कशा करायच्या, जीप फाईल त्याची कशी बनवायची. तर त्याचं ऑटोमेशनची जी स्क्रिप्ट आहे त्याचा कोड बेस पण आपण इथं केला. पण स्क्रिप्टिंग लँग्वेजला तुम्ही तसं कन्सिडर करा की फायनल जी जावा किंवा अदर लँग्वेजेस मध्ये बायनरी क्रिएट व्हायची आणि मग ती बायनरी आपल्याला कुठेतरी डिप्लॉय करायला लागायची, तसं पायथॉन मध्ये नाही लागत. पायथॉन मध्ये तुम्ही ती स्क्रिप्ट डायरेक्ट रन करू शकता. ओके, जावामध्ये तुम्हाला ती जीआरई फाईल किंवा टॉमकॅट मध्ये ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशन डिप्लॉय करायला लागतं आणि मग तो पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचा कोड बेस तुमचा रन होतो. ते तुम्हाला पायथॉन मध्ये करायला लागत नाही. स्क्रिप्टिंग लँग्वेजचं मिनिंग काय की छोट्या छोट्या स्क्रिप्ट्स लिहून तुम्ही ती पर्टिक्युलर फाईल्स तयार केलेली असते. ओके, तर पुढचा आता प्रोग्राम आपण फायनल ऑटोमेशन स्क्रिप्ट येणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला स्क्रिप्ट पायथॉनचा कोड बेस कसा इम्प्लिमेंट करायचा, पायथॉन कसं लर्न करायचंय, पायथॉनचा कोड कसा राईट करून तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, किंवा लॉजिक बिल्डिंगच्या असाइनमेंट्स भरपूर, किंवा ज्या ज्या तुम्हाला पायथॉन लर्न करण्यासाठी बेसिक लागणार आहे तेवढं आपण आतापर्यंत आपण पाहिलंय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, एक नॉर्मल हॅलो वर्ल्ड कसा करायचा, प्रिंट मेसेज टाकून तुम्ही कसं रन करू शकता, डॉट पाय नावाने ती फाईल सेव्ह करायची आणि पायथॉन आणि स्पेस देऊन त्या पर्टिक्युलर फाईलचं नाव दिलं तर ती फाईल रन होते. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला असं 2 स्टेप करायला लागत नाही. सी प्लस प्लस मध्ये आपल्या काय करायला लागायचं की फाईल पण लिहायला लागायची, सेव्ह करायला लागायची, नंतर कंपाईल करायला लागायची, आणि कंपाईल तयार झाल्यानंतर आपले ए डॉट आउट नावाची फाईल तयार व्हायची जर लिनक्स असेल तर, किंवा डॉट एक्स फाईल तयार व्हायची जर विंडोज असेल तर. मग ती फाईल परत रन करायला, म्हणजे 2-3 स्टेप आपल्याला तिकडे करायला लागत होत्या. तसं इकडे करायला लागत नाही, एकच स्टेप, तो पायथॉन स्पेस प्रोग्रामचं नाव. तसं केलं की तुमचा प्रोग्राम लगेच रन होतो. इथं कंपायलर नाही, डायरेक्ट पायथॉन मध्ये इंटरप्रेटर यूज होतो. आणि याच्यामध्ये मग इंडेंटेशन बघितलं जातं, लूप वगैरेचे सिंटॅक्स आपण पाहिले एक्झाम्पल मध्ये. लूप कसा लिहायचा, तिथं रेंज नावाचं फंक्शन आपण यूज केलं होतं. त्याच्यानंतर नॉर्मल ऍडिशनचा प्रोग्राम पाहिला आपण, ज्याच्यामध्ये व्हेरिएबलला डेटा टाईप द्यायची गरज पडत नाही. याच्यामध्ये तो डेटा टाईप ऑटोमॅटिकली घेतो की डेटा टाईप
कुठला असणार आहे, फ्लोट असेल की इंटिजर असेल की डबल असेल, त्याच्यानुसार ते आउटपुट देतो. तर ऑटोमॅटिकली तो डेटा टाईप त्याच्यामध्ये अज्युम करतो आणि त्याच्यानुसार प्रोग्राम देतो. तर जे सी मध्ये आपल्या %d, इंट, फ्लोट असं लिहायला लागायचे ते इकडे लागत नाही. त्याच्यानंतर युजर कडून इनपुट घेण्यासाठी इनपुट नावाचं फंक्शन आपण पाहिलंय की इनपुट नावाचं फंक्शन यूज केलं तर युजर कडून आपण रन टाइमला इनपुट घेऊ शकतो पायथॉन मध्ये आणि त्या कोड बेसवरती आपण ऑपरेशन करून ऍडिशन, प्रिंट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे प्रोग्राम्स करू शकतो. त्याच्यानंतर आणखी नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं की हाऊ पायथॉन कॅन सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की क्लास आणि ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण पायथॉन मध्ये कोड कसा करू शकतो. तर त्याचं एक एक्झाम्पल पाहिलं ज्याच्यामध्ये क्लास म्हणजेच क्लासला आपण काय म्हणतो, क्लास इज अँड कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर्स म्हणजेच डेटा मेंबर्स अँड फंक्शन. तर क्लासमध्ये आपण डेटा मेंबर्स घेतले, फंक्शन लिहिलं, त्या क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं, ऑब्जेक्ट थ्रू ती पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऍक्सेस केली, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट थ्रू फंक्शनला पण कॉल मारला. म्हणजे जे जे C++ मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आपण शिकलो होतो ते सुद्धा आपण पायथॉन मध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. आणि सिमिलर सिंटॅक्स आहे, मायनर सिंटॅक्स डिफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल C++ मध्ये आपण कसं ऑब्जेक्ट क्रिएट करायचो, क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम आणि सेमिकोलॉन. तर इथं वेगळा सिंटॅक्स आहे की ऑब्जेक्ट नेम आधी, नंतर इक्वल टू आणि नंतर क्लास नेम आणि नंतर मग ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. सिंटॅक्टिकली मायनर चेंजेस आहेत. ओके. एक नॉर्मल क्वेश्चन आलाय, प्रोग्राम सेव्ह केलेलं फोल्डर नाही विचारत का आउटपुट मध्ये? नाही, सेव्ह करताना तो विचारत नाही. म्हणजे हे देऊ शकता तुम्ही कंट्रोल एन करून नवीन फाईल वगैरे सेव्ह करून तसं देऊ शकता. ते त्या त्या गोष्टी पॉसिबल आहेत. ते नॉर्मल जसं तुम्ही सेव्ह वगैरे करतात ना त्याच्यानुसारच आहे, त्याच्यामध्ये काय वेगळं काय नाही. फाईल सेव्ह करायची आणि लोकेशन डिरेक्टरीचं द्यायचं, तसंच याच्यामध्ये पण वर्क होतं. एडिटरचा जो युसेज आहे ना तो बेसिक युसेज जसा C++ साठी केलाय तुम्ही प्रोग्राम सेव्ह कराय, तर ते तसंच यूज होणार. ओके. तर सेव्ह करताना .py नावाने सेव्ह करायचं आणि त्या लोकेशनला जाऊन फक्त पायथॉन स्पेस ते पर्टिक्युलर फोल्डर फाईलचं नाव दिलं की तो रन करणार. ओके. इथं जर बघितलं हे सगळे कोडिंगचे एक्झाम्पल्स आपण जे आता पाहिले ते सगळे आहेत. ऍड नम, क्लास, ऍड युजर इनपुट, हॅलो वर्ल्ड. ओके. तर आतापर्यंत बेसिक पायथॉनचे आपण प्रोग्राम बघितले. तर इथपर्यंत अजून करून तुम्ही ऑटोमेशन स्क्रिप्ट किंवा ऍटलिस्ट बेसिक प्रोग्राम पायथॉन मध्ये शिका. पायथॉन मध्ये काय काय न्यू अवेलेबल आहे, अशा खूप असंख्य लायब्ररीज अवेलेबल आहेत पायथॉन मध्ये. खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ज्या स्क्रिप्टिंगसाठी ऑटोमेशनसाठी यूज केल्या जातात. पण बेसिक पायथॉन साठी तुम्हाला आजचं सेशन हेल्पफुल ठरेल आणि इन्स्टॉलेशन्स वगैरे करून तुम्ही बेसिक कोडिंग चालू करू शकता. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज ब्रेक झाला तर मला सांगा, नाही का, आवाज जर कमी जास्त झाला तर. ओके. एम आय ऑडिबल? आवाज येतोय का सगळ्यांना? कन्फर्म करा कोणीतरी. हो सर. ओके. एक क्वेश्चन आलाय, विंडोज मध्ये रन टाइमला रन टाइम कमांड चेंजेस आहेत का? नाही. तर विंडोज मध्ये पण पायथॉन स्पेस कोड फाईल नेम .py दिलं तर विंडोज मध्ये पण प्रोग्राम रन होणार. पण विंडोज मध्ये तुम्हाला आधी पायथॉन इन्स्टॉल करायला लागेल, जसं मी आता लिनक्स मध्ये केलंय तर तसं. तर त्या लिंक्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर देईल, तशा तुम्ही इन्स्टॉल करा. आता एक सगळ्यात महत्वाचं कोड बेस आपण बघतोय की फायनल ऑटोमेशन. मी जे तुम्हाला सांगितलं होतं की कसं मी इम्प्लिमेंट केलंय. आता मी एक नॉर्मल एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला की मला काय पाहिजे होतं की ऑटोमेशन पाहिजे होतं की ज्या सगळ्या फाईल्स आहेत माझ्या, नाही का, डेटा फोल्डर मध्ये माझ्या कुठले फाईल्स आहे, fxdt असं काहीतरी फाईल आहे आणि त्याच्यामध्ये पीडीएफ आणि नॉन पीडीएफ फाईल आहे. म्हणजे पीएनजी पण आहे, पीडीएफ पण आहे. तर याच्यामध्ये मला असं पाहिजे की आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघितलं तर 8 फाईल्स आहेत टोटल. तर 8 फाईल्स मधल्या मला पीडीएफ ज्या आहेत, म्हणजे 4 पीडीएफ आहेत, त्या 4 सेपरेट फोल्डर मध्ये गेल्या पाहिजे. 4 नॉन पीडीएफ ज्या आहेत त्या सेपरेट फोल्डर मध्ये गेल्या पाहिजे. आणि फोल्डर मध्ये जाताना मला शेवटी त्यांनी काउंट पण दिला पाहिजे की किती
काउंट आहे त्या पर्टिक्युलर फाईलचा. आणि म्हणजे काय आलंय की त्या पर्टिक्युलर फोल्डरच्या समोर राहील हायफन लावून की काउंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फाईल, त्या फोल्डरच्या आतमध्ये किती फाईल्स आहेत. म्हणजे पीडीएफ जर 4 आहेत तर त्या फोल्डरला तसं 4 इंडेंटेशन करणारा पण नंबर त्या फोल्डरला पाहिजे, म्हणजे मला बाहेरूनच कळेल की त्या फोल्डरमध्ये किती फाईल. पीडीएफचं सेपरेट फोल्डर, नॉन पीडीएफचं सेपरेट फोल्डर, आणि पीडीएफचं जे फोल्डर आहे म्हणजे 4 फाईल्स ज्या आहेत त्याचं परत एक झिप फाईल तयार झालं पाहिजे, असं माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. आता तो ऑटोमेशन जो आहे तो बघा मी कसा केलाय प्रोग्रामॅटिकली. काय करतो आता की आउटपुट मध्ये जे ते सगळं मी डिलीट केलं, आणि हे जे ऑटोमेशन जे आहे ते माझं आउटपुट मध्ये येणार. म्हणजे इथं जर पाहिलं आउटपुट मध्ये तर आता सध्या काहीच नाही. ओके, ते जे होतं ते मी डिलीट केलं. त्याच्यासाठी मग मी कोडमध्ये कोड इम्प्लिमेंट केलाय. कोड कसा इम्प्लिमेंट केलाय या सगळ्या ऑटोमेशनसाठी, तर मी ही स्क्रिप्ट लिहिली ऑटोमेशनची बाय युजिंग पायथॉन. जर इथं तुम्ही बघितलं डॉट पाय टेस्ट मी डॉट पाय, याच्यामध्ये डॉट पाय नावाचं एक्सटेन्शन, याच्यामध्ये मग मेन फंक्शनला येईल. मेन फंक्शनला मी सांगितलं की डेटा नावाची डिरेक्टरी आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल फाईल्स आहेत. आता डेटा नावाची डिरेक्टरी जी आहे त्याच्यामध्ये जर कंटेंट बघितलं तुम्ही तर एक फोल्डर आहे, आणि फोल्डरच्या आतमध्ये परत ह्या 8 फाईल्स आहेत ज्याच्यामध्ये 4 पीडीएफ आहेत आणि 4 नॉन पीडीएफ आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये मग मी कोडमध्ये सांगितलं की फाईल्स बघ, आणि त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर फाईल्समध्ये मी लॉजिक लिहिलं की पर्टिक्युलर फाईल याच्यामध्ये जर फोल्डर असेल तर प्रत्येक फोल्डरमध्ये जा आणि त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये पीडीएफ चेक कर, आणि पीडीएफ असेल तर ती एका फोल्डरमध्ये टाक, आणि पीडीएफ नसेल तर एका फोल्डरमध्ये टाक. याचं लॉजिक मी इथं इम्प्लिमेंट केलं. ओके, तर त्याच्यासाठी हा पूर्ण कोड बेस तिथं लिहिलेला आहे. ओके, तर हे तुम्हाला डायरेक्ट समजणार नाही, पण पायथॉनचा मी यूज कसा केलाय हे तुम्हाला इथं सांगतो की याच्यामध्ये शटिल नावाचं पॅकेज यूज केलंय, ज्याच्यासाठी मला शटिल इम्पोर्ट करायला लागलं वरती. ओएस नावाचं पॅकेज यूज केलंय ज्याच्यामध्ये मला सिस्टीम मध्ये पाथ समजतं की याच्यामध्ये पर्टिक्युलर डिरेक्टरीमध्ये किती फाईल्स आहेत काय. त्याच्यासाठी मी हा कोड बेस यूज केलाय, आणि शटिल आणि ओएस हे पॅकेजेस मी इम्पोर्ट केले सुरुवातीला इथं. तर हा कोड बेस आहे याच्यामध्ये मी काय करतोय की पीडीएफनी जर शेवट त्या पर्टिक्युलर फाईलचा होता असेल तर मी कॉपी करतोय एका फोल्डरमध्ये, आणि पीडीएफ जर नसेल म्हणजेच एलचा पार्ट तर दुसऱ्या फोल्डरमध्ये कॉपी करतोय. हे सगळं कॉपी झाल्यानंतर मी काय करतोय परत एक झिप फाईल पण तयार करतोय, आणि झिप फाईलसाठी मी तो पर्टिक्युलर सिंटॅक्स लिहिलाय की त्या लोकेशनला जाऊन आउटपुट नावाच्या डिरेक्टरीमध्ये ती पर्टिक्युलर फाईल काय आहे की जे डिरेक्टरी तयार होणार आहे 4 फाईलची ती परत एक झिप फाईल पण बनव. त्याच्यासाठी मी हे पूर्ण फंक्शन तसं इम्प्लिमेंट केलं. ओके, समजलंय झिप फाईल कशी तयार करा. आणि त्याच्यानंतर झिप फाईल तयार झाली आणि त्या सगळ्या झिप फाईल्स पण मी काय करतोय नंतर एक फायनल झिप नावाच्या फोल्डरमध्ये मूव्ह करतोय. तर हे सगळं आउटपुट आहे. म्हणजे आता जर हा प्रोग्राम मी रन केला तर माझं काय होणार आहे, आउटपुट नावाच्या डिरेक्टरीमध्ये काहीतरी येईल, आणि फायनल झिप नावाच्या डिरेक्टरीमध्ये एक झिप फाईल तयार होणार आहे. आता सध्या जर बघितलं तर फायनल झिप मध्ये पण काहीच नाहीये आणि आउटपुट मध्ये पण काहीच नाहीये. ओके, दोघं पण एम्प्टी. आता मी काय करतो, प्रोग्राम रन करतो. पायथॉन टेस्ट मी डॉट पाय. ओके, आता जर बघितलं तर आउटपुट मध्ये बघा डेटा आलाय. डेटा येताना काय केलं त्याने, फोल्डर्स तयार केले आणि झिप फाईल पण तयार केली. आता फोल्डर्स तयार केले तर फोल्डरच्या शेवटी बघा नाव आहे -4, आणि इथं पण नाव आहे -4. आता एका फोल्डरमध्ये जर तुम्ही बघितलं तर एका फोल्डरमध्ये सगळ्या पीडीएफ फाईल्स पाहिजेत. बघा या फोल्डरमध्ये सगळ्या पीडीएफ फाईल्स आल्या, म्हणजे किती 4 पीडीएफ फाईल ज्या होत्या त्या. आणि दुसरं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, नॉन पीडीएफ फाईल्स. ओके, ऑदर नावाचं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, नॉन पीडीएफ फाईल्स. आलेत नॉन पीडीएफ फाईल्स म्हणजे पीएनजी फाईल्स. ऑटोमेशनची ताकद लक्षात आली का पायथॉनची स्क्रिप्ट. मी काय केलंय की पायथॉनचा कोड बेस यूज केलाय, पायथॉनच्या लँग्वेजेसचा फीचर्स यूज केले, ओएस आणि शटिल पॅकेज. त्याच्यामध्ये मी मूव्ह आणि कॉपी किंवा परत झिप फाईल क्रिएट करायचं कोड बेस यूज केला, आणि हे फाईल मूव्ह केल्या. त्याच्यामध्ये पण मी हे मूव्ह तर केलंच फाईल, त्याच्यानंतर मी एक झिप फाईल पण बनवली. या झिप फाईल मध्ये काय आहे की याचं जे कंटेंट आहे 4 फाईलचं पीडीएफ फाईल ज्या आहेत त्याची मी एक झिप फाईल बनवली. म्हणजे एका फाईलच्या आतमध्ये परत ते फोल्डर असेल, त्या फोल्डरच्या आतमध्ये त्या 4 फाईल्स असतील.
तर याची एक एक्झिक्युटेबल झिप फाईल पण बनवली. आणि ही झिप फाईल जर बनवली तर इथं जर झिप फाईल्स आल्या तर त्या मी काय केलंय फायनल झिप नावाच्या फोल्डरमध्ये परत मूव्ह पण केलंय. म्हणजे ऍक्च्युअल जे माझे पीडीएफ फाईलचे जे डिरेक्टरीज असणार आहेत, पीडीएफ फाईलची जी फाईल असणार आहे ती मी काय केली इकडं फायनल झिप नावाच्या फोल्डरमध्ये मूव्ह केली. ऑटोमेशन समजलंय काय केलंय? ओके. आता हाच प्रोग्राम मी एका डिरेक्टरीसाठी केला होता, नीट लक्ष द्या बरं का. डेटामध्ये मी काय केलं होतं, फक्त एकच डिरेक्टरी होती आणि त्याच्यामध्ये माझ्या पर्टिक्युलर फाईल्स होते, एफएक्स वगैरे सगळं. ओके. तर आता मी काय करतो की याच्यामध्ये ही जी डिरेक्टरी होती ही मी रिमूव्ह करतो एक, आणि माझ्याकडे बाकी खूप मोठ्या डिरेक्टरीज जात नाही का, तर त्या मी इथं टाकतो. डेटा ओरिजिनल स्टार डॉट हिअर. तर इथं बघितलं तर इथं आता किती डिरेक्टरीज आहेत, WC करून आपण काउंट बघू. 51 डिरेक्टरीज आहेत बरोबर, आणि प्रत्येक डिरेक्टरीमध्ये वेगवेगळं कंटेंट आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर टॅक्स रिटर्न, पीडीएफ वगैरे असं प्रत्येक डिरेक्टरीमध्ये वेगवेगळं कंटेंट. मग मला एक सांगा, जर मला प्रत्येकाचं वेगवेगळं करायला लागलं असतं, म्हणजे प्रत्येक डिरेक्टरीमध्ये जायचं, पीडीएफ सेपरेट करायच्या, नॉन पीडीएफ सेपरेट करायच्या, पीडीएफ मधली झिप फाईल बनवायची, परत झिप फाईल जी ती फायनल झिप मध्ये मूव्ह करायची, हे जर मला मॅन्युअल करायचे असते तर मला नॉर्मल सांगा एका माणसाला कमीत कमी 1 दिवस तरी लागेल का नाही? कमीत कमी 1 दिवस 51 डिरेक्टरीसाठी लागेल बरोबर. मग हे मी ऑटोमेशन थ्रू पायथॉन मध्ये कसं करतोय बघा, की हे मी आहे ना एका मिनिटात अचीव केलं. आता मी काय करतो, परत आउटपुट आणि हे क्लिअर करतो. फायनल जे मी रिमूव्ह केलंय, आता जर आउटपुट बघितलं तर त्याच्यामध्ये काहीच नसायला पाहिजे. ओके, काहीच नाहीये. फायनल जिप मध्ये बघितलं तरी पण काहीच नाहीये. आधी आपण एका डिरेक्टरीसाठी केलं होतं, आता मी काय केलंय सगळ्या ह्या 51 डिरेक्टरीज कॉपी केल्या, आणि 51 मध्ये पण सगळं तसंच आहे की काही मल्टिपल फाईल्स पीडीएफ आहेत, काही फाईल नॉन पीडीएफ आहेत. आणि माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे की मला झिप पाहिजे, झिप फाईल्स पाहिजे. कशाची? की फक्त पीडीएफ असणाऱ्या डिरेक्टरीजची. ओके, फक्त पीडीएफ असणाऱ्या डिरेक्टरीची. आणि त्या झिपला मला शेवटी हायफन हे पण पाहिजे की किती त्याच्या आतमध्ये पीडीएफ असणार. पीडीएफ आणि नॉन पीडीएफचं सेपरेट मला फोल्डर्स पाहिजे आउटपुटमध्ये. तर मग मी काय केलंय, ह्या 51 फाईल घातल्या. तर 51च नाही तर 1000 जरी फाईल टाकल्या तरी आपला कोड काय होणार आहे, त्याला ऑटोमेशन रन करून देणार. मग ऑटोमेशन बघा आपण कसं अचीव केलं. आता मी प्रोग्राम रन करतो, प्रोग्रामचं एक्झिक्युशन व्हायला चालू झालं, प्रोग्रामचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की ही स्क्रिप्ट काय होईल, थांबेल. ही स्क्रिप्ट काय होणार आहे, थांबेल. आता याला बघा थोडासा मायनर टाइम घेतोय कारण याच्यामध्ये एक्झिक्युशन याचं रनिंग आहे. 21:25 ला ही स्क्रिप्ट चालू झाली. तर नॉर्मली 1 ते 2 मिनिट हा घेणार आहे एक्झिक्युशन साठी. जर एकच डिरेक्टरी होती तर त्या केसमध्ये त्यांनी काय केलं होतं की लगेच आपल्याला रन करून दिलं होतं. आता बघा स्क्रिप्ट कंप्लीट झाली. एक त्यांनी मिनिमम अराउंड 30 to 40 सेकंद ती स्क्रिप्ट एक्झिक्यूट करण्यासाठी घेतली. आता याच्यामध्ये बघा लाईव्ह आउटपुट मध्ये आलंय सगळ्या प्रत्येक डिरेक्टरीचं सेपरेट डिरेक्टरी आणि झिप फाईल. प्रत्येक झिप फाईल म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या डिरेक्टरीमध्ये जर पाहिलं तर -9 आहे शेवटी, तर त्या 9 फाईल्स त्याच्या आतमध्ये असायला पाहिजे. नॉन पीडीएफ असणाऱ्या 9 फाईल्स आल्यात, म्हणून आपण याला इथं ऑदर असं नाव दिलंय. पण जर ऑदर नसेल फॉर एक्झाम्पल त्याच, तर दुसऱ्या त्याच्या पीडीएफ फाईलचं पण एक डिरेक्टरी स्ट्रक्चर असेल आणि त्याच्या झिप फाईल्स तिथं तयार झालेली असेल. ऑदर मध्ये नॉन पीडीएफ टाकतोय आपण आणि याच्यामध्ये पीडीएफ टाकतोय. समजलं? तर ज्या 51 डिरेक्टरी टाकल्या होत्या आता त्याचं प्रत्येकाचं काय झालं, इथं सेपरेट डिरेक्टरी स्ट्रक्चर्स तयार झाले. प्रत्येक पीडीएफ फाईलचं त्यांनी झिप फाईल पण बनवली आणि फायनल फोल्डर जे फायनल झिप इथं त्यांनी सगळ्या झिप फाईल्स आणून टाकल्या. म्हणजे जे काम आपल्याला मॅन्युअल करायला जर 1 डे लागतं किंवा 2 days लागतं, तर ते तुम्ही स्क्रिप्टिंग थ्रू 1 मिनिट किंवा लेस दॅन 1 मिनिट करू शकता. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटोमेशन. समजलं? तर असे
डेव्हलपमेंटमध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स असतात, की काही काही गोष्टी ज्या असतात की ज्या तुम्हाला ऑटोमेट करायच्या असतात, जिथं मॅन्युअल वर्क लागतंय खूप सारं या गोष्टी करायला, तर तिथं तुम्ही पायथॉन यूज करून असं ऑटोमेशन इम्प्लिमेंट करू शकता. हे एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं की पायथॉन काय करतं, किंवा पायथॉन जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ऑटोमेशन कसं इम्प्लिमेंट करू शकता. त्याच्यासाठी आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक पायथॉन लर्निंग चालू ठेवा, असं ऑटोमेशन शिका की नॉर्मल प्रॉब्लेम्स, एका लोकेशनवरून फाईल दुसऱ्या लोकेशनवर कशी प्रिंट करायची, मूव्ह करायची, त्यानंतर त्या फाईलला तुम्ही जीप फाईलमध्ये कसं कन्वर्ट करू शकता, हा पण प्रॉब्लेम तुम्ही शिकण्यासाठी घेऊ शकता. पण पायथॉन शिकण्यासाठी बेसिक, ज्याला काहीच पायथॉन येत नाही त्याच्यासाठी आपण हे नॉर्मल प्रोग्राम्स आज पाहिलेत, प्रिंटएफ, स्कॅनएफ, प्रिंटएफ, ऍडिशन, क्लासचं एक प्रोग्राम, परत ऍडिशन मध्ये युजर कडून इनपुट कसं घ्यायचं, ओके, फॉर लूप कसा वर्क करतो. समजलंय आजचं सेशन?